वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवै सदा वन्दिता सा मम पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो गोभ्यः श्रीमतीभ्यः सौरभेभ्य एव च नमो ब्रह्मसूताभ्यश्चभ्यः पवित्राभ्यो नमो नमः। सर्वकामदुदे देवी सर्वतीर्थाभिषेचिनी पावनी सुरभि श्रेष्ठे देवी तुभ्यो नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्युर्मोक्षे यमामृताम्। हरिओम। आपल्या सर्वांचं या आजच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत। पंचकर्म शिकत असताना आपल्याला सर्वात प्रथम पंचकर्मामध्ये आपण दोषांचं शोधन करत असतो। दोषांचं शोधन करत असताना दोषांना आपल्याला शरीराच्या बाहेर काढायचं आणि दोषांना शरीराच्या बाहेर काढायचं म्हटलं की दोष प्रथम काय आहेत हे जाणून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे। आणि त्याच पद्धतीनं आपण काल आणि परवा वातदोष काय आहे याच्याबद्दल आपण एक सखोल माहिती घेतली। आता तसं जर पाहिलं तर हे दोष जे आहेत हे संपूर्ण व्याप्त आहेत। म्हणजे शिकायचे म्हटलं तर आपल्याला 5 वर्ष पण पुरत नाहीत, म्हणजे इतके ते व्याप्त आहेत, इतके ते परमाणू स्वरूप आहेत। तरी पण आपण एक बेसिक माहिती ही कालच्या आणि परवाच्या सत्रांमध्ये ही बेसिक माहिती आपण दोषांसंबंध घेतलेली आहे। परंतु आपण ज्यावेळेस BMS ला अभ्यासक्रमाला सुरुवात करतो तर BMSच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षांपर्यंत दोषांचं प्रकरण असतं। म्हणजे आपल्याला 5.5 वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पण दोष आपल्याला समजत नाहीत। मग समजत नाहीत इन द सेन्स आपल्याला ते एवढे व्याप्त आहेत। जसं जसं आपल्याला ते वर्ष वाढत जातं, जसं जसं आपला अभ्यास वाढत जातो तसं तसे हे दोष हे व्याप्त होत जातात, अधिक व्याप्त होतात आणि त्यातले सूक्ष्म भाग आपल्याला कळायला लागतात। म्हणून ह्या दोषांचं अध्ययन हे नियमित झालं पाहिजे। जशी ज्ञानेश्वरीची पारायण होतात तशी या दोषांची सुद्धा पारायण झाली पाहिजे, तरच ते दोष आपल्याला लक्षात येतील। आणि एकदा या 3 दोषांचा पाया तुमचा पक्का झाला की चिकित्सेचा पाया त्या ठिकाणी पक्का होत असतो। म्हणून आपण दोष जरा थोडे आपण पाहिले आणि मी तुम्हाला काल जो वात सांगितला हा बेसिक वात होता। खऱ्या अर्थाने वात शिकायचं म्हटलं तर आपल्याला 1 महिना पण पुरत नाही फक्त वात शिकण्यासाठी। तर असा वातदोष आपण अभ्यासला। आता आपल्याला आज पित्त दोष जो आहे हा आपल्याला बेसिकली अध्ययन करायचा आहे। म्हणजे पित्त दोष काय आहे। आता बरेचदा असं म्हणलं जातं, आता आपण पाहतो एक ढोबळ मनाने सर्वसामान्यांसाठी की वातावरणामधला जो वायू आहे हा वायू शरीरामध्ये काम करतो त्यावेळेस तो वात बनतो। तसं मग पित्त कसं बनतं तर वातावरणामधला म्हणजे बाहेरच्या पंचमहाभूतांच्या सृष्टीमधला जो अग्नी आहे हा अग्नी ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये काम करतो तो पित्ताच्या अधिष्ठानाने काम करत असतो। म्हणून अग्नी जो आहे हा पित्त समान आहे। म्हणून पित्ताला अग्नीचं स्वरूप म्हणले किंवा पित्त आणि अग्नी हे बरोबरीने काम करतात, असे अनेक प्रकारच्या संकल्पना ह्या आयुर्वेदामध्ये मांडलेल्या आहेत। परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर पित्त हे अग्नीचं अधिष्ठान आहे, कारण अग्नी हा नेहमी आपल्या शरीरामध्ये पित्तासोबत काम करतो। म्हणून पित्त समजून घ्यायचं असेल तर ह्या पित्त समजून घेण्यासाठी अग्नी समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे। जोपर्यंत आपल्याला अग्नी ह्या अग्नीचा बेस समजत नाही आणि अग्नीची कार्य समजत नाही तर तुम्हाला पित्ताची कार्य समजणार नाही, तर तुम्हाला पित्तही समजणार नाही। म्हणून अग्नी आपल्याला समजून घ्यायचा आहे। मग अग्नी काय आहे तर अग्नी हा जर आपण हा विषय काढला तर आपल्याला अग्नी समजण्यासाठी पुराणांमध्ये वेदांमध्ये जायला लागतं। आणि साधारणतः मग वेद म्हटलं की आपल्या समोर काय येतं, यज्ञ याग कर्मकांड हे समोर दिसून येतं। आणि मग हे यज्ञ व्याग जे आहे हे सगळं काय आहे तर हे जुन्या काळामध्ये ह्या वैदिक काळामध्ये हे मांडलेलं एक विज्ञान आहे। परंतु वैदिक देवतांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर तो एका वेगळ्या नजरेतनं करायला लागतो। वेद आपण असेच वाचून चालत नाही, त्याला एक विशिष्ट नजर लागते।
वेद समजण्यासाठी उपनिषद समजली पाहिजेत, उपनिषद समजण्यासाठी तुम्हाला पुराणं समजली पाहिजेत, पुराणं समजण्यासाठी तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी, ह्या संकल्पना ह्या माहिती असल्या पाहिजेत. म्हणून एखाद्या विशिष्ट आपल्याला संकल्पनेने, एका नजरेतनं ते वेदांना आपल्याला अभ्यासायला लागतात. आता अग्नीबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर अग्नी काय आहे, तर कित्येक हजार वर्षापूर्वी माणसाला ज्या विस्मयकारक असल्या वाटणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींना माणसाने देव मानलं. आता अर्थात याच्या मागचं कारण देखील तेवढं सहज आणि सोपं होतं. त्याच्या डोळ्यांना जे जे दिसलं, जे जे त्याला दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना महत्वाचं वाटलं, अशा नैसर्गिक शक्तींना त्याने देवतेचं स्वरूप मानलं. आणि ह्या देवतांमधलीच एक प्रमुख देवता म्हणजे अग्नी आहे. मग अग्नी जो आहे, हा अग्नी, याचं वर्णन तुम्हाला अनेक ठिकाणी आढळतं. ऋग्वेदामध्ये ह्या अग्नीची 200 सूक्त सांगितलेली आहेत. आणि ह्या 200 सूक्तावरूनच आपल्याला लक्षात येतं की ही भारतीयांना ही देवता जी आहे, अग्नी देवता, ही किती महत्वाची होती. सर्वसामान्यपणे तुम्हाला आणि मला एक प्रश्न असा पडू शकतो, अग्नीत एवढं काय महत्वाचं आहे, काय एवढं अग्नीला आपण महत्व देतो, कशासाठी त्याला त्याला एवढं मानायचंय. तर ह्या गोष्टीला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर आपल्याला स्वतःला 1000 वर्ष पाठीमागे न्यायला लागेल. 1000 वर्ष तुम्ही स्वतःला पाठीमागे घेऊन पहा, डोळे मिटा, आणि 1000 वर्षापूर्वी हे आयुष्य कसं असेल माणसाचं, हा विचार करा. आज आपण माचीची एक काडी जरी जाळली किंवा आपण एखादं बटन जरी दाबलं तरी तुमच्या घरभर लख्ख प्रकाश पडतो, लाईट लागते, माचीची काडी जाळली की अग्नी उत्पन्न होतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी सगळा उजेड दिसायला लागतो. परंतु स्वतःला जरा थोडं 1000 वर्ष पाठीमागे घेऊन जा, आणि 1000 वर्षापूर्वी हे सगळं आयुष्य कसं होतं, हे दिनमान कसं होतं. एकदा सूर्यास्त झाला की भारतीयांच्या जीवनामध्ये अंधारच व्हायचा, आणि मग अंधार झाला की हा सूर्योदय होईपर्यंत हा उजेड काही येत नसायचा. आणि ह्याच अग्नीने अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजेच तिमिरातून तेजाकडे नेण्याचं काम हे अग्नीने केलेलं आहे. आणि अग्नी ही म्हणूनच भारतीयांची लाडकी देवता बनली. आपल्या आवाक्याबाहेर असलेल्या सगळ्या गोष्टी या साधल्या जातात या विचाराने सगळे भारतीय भारावले होते. आणि कारण या अग्नीमुळे त्यांना अंधारात पाहता येऊ लागलं, हवं ते शिजून खाता यायला लागलं, संरक्षण मिळायला लागलं, ऊब मिळायला लागली. थोडक्यात म्हणजे काय, की सगळ्या मूलभूत गरजा ह्या भागल्या जात होत्या. आणि म्हणूनच ऋग्वेदामध्ये ह्याचं वर्णन असं केलंय की ओम अग्नी मिळे पुरोहितम यज्ञस्य देवामृतजम. म्हणजे ह्या अशा प्रकारे भारतीयांनी त्या अग्नीची स्तुती केली. आणि मग हे वेद जे आहेत, ह्या वेदांमध्ये त्याला देवत्वाचं स्वरूप अग्नीला दिलेलं आहे. आणि मग भारतीयांना सवयच आहे की जी गोष्ट श्रेष्ठ आहे, जी गोष्टी अतुलनीय आहेत, त्या गोष्टींना देवत्वाचं स्वरूप प्राप्त करून द्यायचं. म्हणजे हे सगळी पंचमहाभौतिक तत्व आहेत, त्या सर्वांना मग देवत्वाचं स्वरूप प्राप्त केलंय. आता जसं अग्नीसारखा दुसरा श्रेष्ठ जगामध्ये काही नाही, म्हणून अग्नीला अग्नी देवता. जल असेल, जल म्हणजे जीवन, जलासारखं दुसरं कुठलं पद आपल्याला काही मिळत नाही, म्हणून जल ही देवता झाली. किंवा वायू जो आहे, हे वायूपेक्षा दुसरा श्रेष्ठ काही नाही, म्हणून वायू देवता झाली. म्हणजे सगळे घटक भौतिक घटक आहेत, जे फिजिक्स मधले घटक आहेत, त्यांना भारतीयांनी देवत्वाचं जे काही हे देवत्वाची पदवी प्राप्त करून दिली. त्यांना देव समान मानण्याची संस्कृती आपली भारतीयांची आहे. म्हणजे अगदी बघा ना, अलीकडच्या काळामध्ये सचिन तेंडुलकर ज्यावेळेस एक खेळाडू होता, तो खेळाडू असताना त्याला आपण एक क्रिकेटपटू म्हणायचो. त्याने विक्रम केलं, त्याला आपण विक्रमादित्य म्हणायला लागलो. तो स्फोटक फलंदाजी करायला लागला, त्याला आपण मास्टर ब्लास्टर म्हणायला लागलो. आणि त्याने ज्यावेळेस अनेक प्रकारचे विक्रम रचले, त्यावेळेस त्याला आपण विक्रमादित्य म्हणायला लागलो. आणि नंतर हे विक्रम सुद्धा तो पार करून अशा एका स्टेजला जाऊन बसला, असा एक मैलाचा दगड बनला, की त्याला आपण नंतर काही कालावधीपुरतं या क्रिकेटचा देव असं सुद्धा लोक त्याला म्हणायला लागले. म्हणजे काय, त्या माणसाला सुद्धा आपण देवत्वाची पदवी जी ती आपण प्राप्त करून दिली होती. आणि हे अगदी असंच आहे की या सृष्टीमध्ये ज्या ज्या काही सर्वश्रेष्ठ गोष्टी आहेत त्यांना भारतीय लोक देव मानतात. आणि अग्नी हा ह्याच्यातलाच एक देवतेचं एक स्वरूप आहे. आणि मग आता हे सगळ्या निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या निसर्गाच्या गोष्टी ह्या आपल्याला काय करतात, उपयोगी असतात. आणि उपयोगी असण्यासाठी मग त्या शक्तींचं जर आपल्याला आभार मानायचं असेल, तर आभार मानण्यासाठी त्यांना काहीतरी अर्पण केलं पाहिजे. मग त्यांना अर्पण करायचे, काहीतरी भेट द्यायची आहे, त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करायचंय, मग त्यांना काहीतरी आपण दिलं पाहिजे. आणि मग ही भेट दिलेली वस्तू हे त्यांच्यापर्यंत कशी पोहोचणार. मग आकाशातील देवतांपर्यंत जरी कधी गोष्ट पोहोचवायची असेल तर कसं करायला लागेल, काय करायला लागेल, हा प्रश्न भारतीयांच्या मनामध्ये आला. आणि हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर बारकाईने निरीक्षण करण्यात आलं. आणि बारकाईने निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की अग्नीचा धूर थेट आकाशापर्यंत जातो. आणि अग्नीचा हा धूर थेट आकाशापर्यंत गेला की मग हा ज्वाला सुद्धा वरच्या दिशेला जातात, आणि धूर तर एकदम आकाशामध्ये जातो. म्हणजे हा अग्नी आपल्या देवतांपर्यंत या सगळ्या ज्या काही आहुती आहेत किंवा या सगळ्या भेटवस्तू हा पोहोचू शकतो. आणि म्हणून मग हा अग्नी जो आहे हा सगळ्यांना प्रिय झाला. आणि मग अग्नी या शब्दाची उत्पत्ती झाली. आणि मग अग्नी म्हणजे काय, हा शब्द कसा आला, अंगती ऊर्ध्व गच्छति इति अग्नी, असं ऋग्वेदामध्ये वर्णन तुम्हाला आढळतं अग्निमंडलामध्ये. मग अंगती ऊर्ध्व गच्छति म्हणजे काय, की जो वरच्या दिशेला कायम जातो त्याला अग्नी असं म्हटलं जातं.
अग्नीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय, की हा अग्नी जो आहे याला आपण जी आहुती देऊ तो ती स्वीकारतोच. तुम्ही अग्नीमध्ये काहीही टाका तो करणार काय, तो स्वीकारणार आहे. आणि म्हणून त्याला हुताशन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि थोडक्यात काय तर अग्नीला जे जे देऊ तो स्वीकारणार आहे आणि स्वीकारलेल्या गोष्टी आपल्या देवतांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे, अशी कल्पना माणसाच्या डोक्यामध्ये आली आणि ही अग्नी देवता बनली. आणि मग देवता आणि मनुष्य म्हणजे स्वर्गातल्या देवता आणि पृथ्वीवरचा मनुष्य या दोघांच्या मधला दुवा म्हणून हा अग्नी, त्याला संकल्पना, ही अग्नी संकल्पना सगळ्यांच्या पुढे आली आणि त्यातूनच पुढे यज्ञ संकल्पना ही निर्माण झाली. आणि मग यजुर्वेदामध्ये या यज्ञ संकल्पनेचे, अग्नी संकल्पनेचे अनेक प्रकारचे नियम मांडले गेले. आणि मग आजही कुठलंही धार्मिक कार्य असो, लग्न असो, मुंज असो, वास्तुशांती असो किंवा कुठलंही तुमच्या घरामधलं एक तुमचं उपनयन असो किंवा कुठलंही धार्मिक कार्य हे अग्नीला साक्षी ठेवूनच संपन्न होतं. हे अग्नीला समोर, कारण अग्नी पवित्र आहे. आता यज्ञात जरी तुमच्या देवता भिन्न असल्या तरी पण त्या देवतेला तुम्हाला जे काही तुम्हाला अर्पण करायचंय, त्या देवतेला जे काही महत्व द्यायचंय ते अग्नीशिवाय तुम्हाला देता येत नाही. म्हणून देवाला प्रार्थना करायची आहे तर देवाला प्रार्थना करताना सुद्धा तुम्हाला अग्नीच्या माध्यमातूनच ती करायला लागते. म्हणून देवता आणि मनुष्य याच्या मध्ये तो अग्नी दुवा मांडलेला आहे. मग हा अग्नी उत्पन्न कसा झाला तर ऋग्वेदामध्ये या अग्नीच्या जन्माची 3 स्थानं सांगितलेली. एक तुमचा स्वर्ग आहे, दुसरं अंतरिक्ष आहे, तिसरं पृथ्वी आहे. आणि मग स्वर्गातला अग्नी म्हणजे काय, तो सूर्य. हा सूर्य म्हणजे आगीचा गोळा आहे आणि आगीचा गोळा आपल्याला प्रकाश देतो, ऊर्जा प्रदान करतो, म्हणून सूर्य हा स्वर्गातला अग्नी सांगितलाय. अंतरिक्षातला अग्नी म्हणजे काय, तो विद्युत आहे. ढग एकमेकांवरती आदळतात, त्यातनं जी वीज निर्माण होते त्याला अंतरिक्षातला अग्नी असं वर्णन ऋग्वेदामध्ये सापडतं. आणि पृथ्वीवरचा अग्नी म्हणजे काय, त्याला अरणी असं म्हणलेलं आहे. वैदिक काळामध्ये मनुष्याने पाहिलं की 2 लाकडांच्या घर्षणांमधनं पृथ्वीवरती अग्नी निर्माण होतो आणि म्हणून या लाकडांनाच त्याने अरणी असं म्हणलेलं आहे. आणि मग अग्नीचा जन्म ह्याच आरणींमधून होतो, म्हणून या 2 आरणींना या अग्नीच्या माता असं म्हटलेलं आहे. ते तेज आणि प्रकाश हे अग्नीची मूळ स्वरूप सांगितलेली आहेत. या अग्नीला गृहपती असं सुद्धा म्हटलं जातं, कारण नवीन घरात कधीही प्रवेश करताना प्रथम अतिथी म्हणून अग्नीला त्या ठिकाणी मान दिला जातो. कधीही वास्तुशांत असेल किंवा तुम्हाला कधीही गृहप्रवेश करायचा असेल तर प्रथम अग्नी त्या घरात घेऊन गेला पाहिजे, असं आपल्याला वेदांमध्ये सापडतं. मग ऋग्वेदामध्ये याच अग्नीची वेगवेगळी रूपं सुद्धा सांगितलेली आहेत. आणि मग ही वेगवेगळी रूपं कशी आहेत तर अग्नीचं तेज वृक्षांमध्ये सापडतं, वनस्पतींमध्ये सापडतं, जलामध्ये सापडतं. आणि हे ज्ञान मनुष्याला झालं म्हणून त्यांनी विविध रूपातला अग्नी ह्याला पूजनीय मानलं. जलामध्ये सुद्धा अग्नी असतो, त्या जलामध्ये असलेल्या अग्नीला अपान्नपात असं म्हटलं जातं. वृक्षामध्ये सुद्धा अग्नी असतो, त्याला दावाग्नी असं म्हटलं जातं. पर्वतांमध्ये सुद्धा अग्नी असतो, जो आपण ज्वालामुखी जो म्हणतो, त्या पर्वतांमधल्या ज्वालामुखीला त्या अग्नीला अपरान्न अग्नी असं म्हटलं जातं. आणि दुसरा अग्नी जो आहे सगळ्यात शेवटचा तो प्राणी मात्रांच्या जठरात आढळतो, म्हणून त्याला जठराग्नी असं म्हटलं जातं. आणि मग चिकित्सा शास्त्रामध्ये आपल्याला जो अग्नी अभिप्रेत आहे तो ह्या जठराग्नी, प्राणी मात्रांच्या जठरामध्ये असलेला हा जठराग्नी हा अभिप्रेत आहे. म्हणजे सगळे अग्नी जलामध्ये असू देत, पर्वतांमध्ये असू देत, वृक्षांमध्ये असू देत किंवा जठरामध्ये असू देत, एकसारखंच काम करतात. म्हणून एकसारखं काम करतात, म्हणून ही जी अग्नी आहे हा अग्नी सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. आणि मग या अग्नी कशात आहे तर जलाच्या गर्भामध्ये हा अग्नी आहे. जलाच्या गर्भामध्ये हा अग्नी असल्यामुळं या पृथ्वीवरती सगळ्यात शुद्ध जलतत्व कुठलं आहे तर सगळ्यात जलतत्व जे आहे ते म्हणजे दूध आहे. आणि तुम्हाला जर मी म्हटलं की दुधामध्ये अग्नी आहे तर तुम्ही मान्य करणार नाही. परंतु त्याच दुधाचं जर तुम्ही मंथन केलं आणि मंथन करून त्याचं लोणी जर आपण बाहेर काढलं आणि ते लोणी बाहेर काढलं तर तो काय होतं, तुमचं घृत त्याच्यातनं आपण तयार करतो. आणि ते घृत काय आहे, शुद्ध अग्नितत्व आहे. या पृथ्वी तलावरचं सगळ्यात शुद्ध अग्नी कशात असेल तो घृतामध्ये आहे. आणि मग हे जे आहे हे हा जो अग्नी आहे ह्या अग्नीला शुद्ध अग्नी म्हणलं तर या घृताला शुद्ध अग्नी असं म्हणतात. आणि हा कशामध्ये आहे, शुद्ध जलतत्वामध्ये आहे, म्हणजे दुधामध्ये आहे. म्हणून याला अपान्नपात असं सुद्धा म्हटलं जातं. वृक्षांच्या गर्भामध्ये सुद्धा अग्नी आहे, तो घर्षणाने निघतो म्हणून त्याला दावाग्नी असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक मनुष्याच्या ग्रहणीमध्ये असा एक अग्नी स्थित आहे, त्याला जठराग्नी, तर त्याला आपण हा ग्रहणीमध्ये असलेला अग्नी आपण असं म्हणतो. हा ग्रहणीमधनं जठरामध्ये जातो आणि जठरामध्ये तो आपल्या शरीरामध्ये पाचन करायचं काम करत असतो. आणि आयुर्वेदामध्ये पित्त जो आहे या पित्ताला अग्नीचं स्वरूप मानलेलं आहे. आणि ह्या पित्ताची देवता जर कोण असेल तर भगवान शिव हे सांगितलेलं आहे. आणि मग भगवान महादेवाचं व्यक्त रूप काय आहे ते अग्नी समान मानले. तुम्ही कधी शिव महापुराण पाहिलं असेल किंवा आपण त्या मालिका वगैरे पाहतो, या मालिकांमध्ये पण आपल्याला काय पाहायला मिळतं, शिव जेव्हा तांडव करतात, हे शिव तांडव करत असताना काय होतं की ते अग्नीच्या स्वरूपात दाखवलेलं आहे. अग्नीच्या स्वरूपात दाखव, कारण का या पित्ताची देवता ही जी आहे ही अग्नी आहे, हे शिवस्वरूप आहे. आणि शिवस्वरूप हे अग्नी स्वरूपामध्ये प्रकट होतं. म्हणजे जेव्हा महादेव सर्वात प्रथम प्रकट झाले अग्निस्तंभाच्या माध्यमातून प्रकट झाले. आणि योगशास्त्रामध्ये हठयोगाच्या माध्यमातून सुद्धा हा अग्नी निर्माण करता येतो.
हठयोग जो आहे, ह्या हठयोगाच्या माध्यमातून ग्रहणीतला अग्नी सगळ्या तुमच्या शरीरामध्ये संदुष्टित करता येतो, हा प्रगट करता येतो. आणि हे झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही पाहता दक्ष प्रजापती जो आहे त्याच्या यज्ञाच्या वेळेस ज्यावेळेस माता सतीने स्वतःला दहन केलं होतं, हे दहन कसं केलं होतं? तिने काय यज्ञामध्ये उडी मारलेली नव्हती. तिने स्वतःला दहन करताना केलं काय, की तिच्या ग्रहणीमध्ये जो अग्नी आहे, हा योगाच्या हट योगाच्या माध्यमातून हा ग्रहणीमधला अग्नी प्रज्वलित केला. समान वायूच्या माध्यमातून तो ती हृदयामध्ये घेऊन आली, आणि हृदयामध्ये घेऊन आल्यानंतर हृदयामध्ये तो अग्नी अजून प्रज्वलित करून तो व्यान वायूच्या माध्यमातून सगळ्या शरीरभरती घेऊन गेली आणि आपल्या शरीराला भस्मसात केलं. तर अशा प्रकारे ते माता सतीने आहुती दिलेली आहे, असं वर्णन तुम्हाला आयुर्वेदामध्ये सापडतं. आणि मग अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर संत ज्ञानेश्वरांनी यांनी सुद्धा हा अग्नी असा प्रज्वलित केला होता. आणि अनेक ऋषीमुनी आहेत, हे सुद्धा अशा प्रकारचा अग्नी प्रज्वलित करतात. ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेस आपण पाहतो ताटी उडे ज्ञानेश्वरा हे आपण प्रकरण ज्यावेळेस वाचतो, त्याच्यामध्ये सुद्धा हे अग्नीचं महत्व सांगितलेलं आहे. ज्यावेळेस मुक्ताबाईला पूर्णाचे मांडे खायचे होते, हे मांडे खात असताना त्यांच्याकडे चूल नव्हती, अग्नी नव्हता, आणि लहान बहीण तर आपल्या मागे लागली की दादा मला मांडे खायचे, मग त्यावेळेस करायचे काय? या लहान बहिणीचा हट्ट कसा पूर्ण करायचा? तर संत ज्ञानेश्वरांनी आपला जठराग्नी जो आहे तो जठराग्नी म्हणजे ग्रहणी मधला अग्नी हा प्रज्वलित केला. जठराग्नीच्या माध्यमातून तो पाठीपर्यंत घेऊन गेली आणि पाठ त्याची लाल केली होती, आणि त्या पाठीवरती मांडे भाजले होते. हे सत्य आहे, हे खरं आहे, हे अंधश्रद्धा नाही. कारण का? हे करता येऊ शकतं. योग सायन्सच्या माध्यमातून हा हटयोग जो आहे तो हटयोगाच्या माध्यमातून ग्रहणीतला अग्नी प्रज्वलित करून आपल्याला शरीर हवं तसं गरम करता येतं. कारण हा हटयोगाचा एक भाग आहे. आणि हा हटयोगाचा एक भाग असल्यामुळं हा अग्नी जो आहे, हा अग्नी अशा प्रकारे सर्वांना हा उत्पन्न करता येतो. म्हणून हा अग्नी हा अतिशय महत्वाचा आहे. आणि मग ज्यावेळेस हा अग्नी आपल्या शरीरामध्ये कधी असतो, की आपला जन्म ज्यावेळेस होतो तेव्हापासून आपल्या मृत्यूपर्यंत अग्नी शरीरामधला एकदा निघून गेला की मग आपण समजतो की तुमचं शरीर थंड पडायला लागतं, म्हणजे त्याला मृत घोषित केलं जातं. म्हणजे अग्नी हा जन्मापासून मृत्यूपर्यंत, जन्म आल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये आपण असतो त्या गर्भामध्ये सुद्धा हा अग्नी असतो. आणि मग ज्यावेळेस प्रसूती होते, ज्यावेळेस गर्भाशयातनं ते बाळ बाहेर येतं, त्यावेळेस आपण त्याला करतो का, डॉक्टर करतात काय, त्याला साफ करून पटकन त्याला रॅप करतात. रॅप करू असं काय म्हणतात, त्याला पटकन रॅप का केलं जातं? कारण तो गर्भाशयामध्ये असलेलं जे काही वातावरण आहे, आणि तो ज्यावेळेस ह्या सृष्टीच्या वातावरणामध्ये येतो त्यावेळेस अचानक तो थंडपणामध्ये येत असतो. मग ह्याच्यामध्ये ते वातावरण मेंटेन व्हावं म्हणून त्या बाळाला पटकन रॅप केलं जातं. कारण का? तो गर्भाशयातला अग्नी जो आहे, तो गर्भाशयातला अग्नी तर तिथून बाहेर तो आलेला असतो. आणि मग हा अग्नी त्या बाळामध्ये जन्मापासून असतो. अग्नी हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण. आणि ज्यावेळेस आपण मृत झाल्यानंतर होतं काय, की तो अग्नी तुमच्या शरीरातला चालला जातो, आणि हा अग्नी निघून गेला की मग तुमच्या शरीरामध्ये थंडपणा येत असतो. मग अग्नीला संतुलित करायचं असेल तर अग्नीचं दुसरं नाव पित्त हे आहे. आणि अग्नीचे दोन विशिष्ट गुण असे आहेत, जे विशेष गुण त्याला असं म्हणलं जातं, की वस्तूंना जाळून नष्ट करणं आणि दुसरं ऊर्जा निर्माण करणं, हे अग्नीचे दोन विशेष गुण. आणि मग हे पित्त सुद्धा तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त असलेलं जे काही गरमी जे आहे ते जल नियंत्रण करण्यासाठी काम करत असतं, आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी हे तुमचं पित्त काम करत असतं. शरीरामध्ये आपल्याला जे काही स्वाद आपल्याला मिळतो, जी चव मिळते, तुमचं आंबट कडू जे काही आपल्याला जे काही मधुर आम्ल लवण हे जे काही रस आहेत, हे सगळे रस जे आहेत, हे सगळे रस हे आपल्याला कसे कळतात, ते अग्नीमुळे आपल्याला कळत असतात. कारण पाचन प्रक्रियेमुळे कळत असतात. त्याच्यामध्ये व्यानवायू सुद्धा काम करतो, परंतु तुमच्या शरीरामध्ये असलेला जे काही पाचक पित्त आहे, हे पाचक पित्त सुद्धा याच्यामध्ये काम करत असतं. म्हणून हे तुम्हाला स्वाद कळण्यासाठी सुद्धा हा अग्नी काम करतो. आणि ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं या अग्नीमध्ये हिरवा, पिवळा अशा अनेक प्रकारचे रंग सुद्धा त्यातून निघत असतात. त्यातनं शुद्ध अग्नी आपल्याला शोधायचा असतो. शरीरामध्ये तरल पदार्थांमध्ये तो अग्नी आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग हा जो अग्नी आहे, हा अग्नी आपल्या शरीरामध्ये काम करत असताना मग पंचमहाभूतांच्या सृष्टीमध्ये त्याला प्रभावित कोण करतं? तर हा पंचमहाभूतांच्या सृष्टीमध्ये असलेला सूर्य हा अग्नीला म्हणजेच पित्त दोषाला काय करतो? प्रभावित करण्याचं काम करत असतो. जशी उष्णता वाढते, वातावरणामधली हीट वाढते, तसा आपल्या पित्तावरती परिणाम होतो. ग्रीष्म ऋतूमध्ये तुमचं पित्तामध्ये बघा तुम्हाला पित्ताचे आजार जास्त दिसायला लागतात. आणि सगळ्यात जास्त प्रकोप जर तो कुठला होत असेल तर तुम्हाला शरद ऋतूमध्ये, ज्यावेळेस ऑक्टोबर हीट आपण जी म्हणतो, शरद ऋतूमध्ये हा पित्ताचा तर प्रकोपच होत असतो. कारण का? की पूर्णपणे सूर्याची किरण त्यावेळेस बदललेली असतात आणि प्रचंड उष्णता निर्माण करत असतात. आणि म्हणून शरद ऋतू जो आहे हा पित्त दोषाचा प्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. आणि हा करतो काय, की आदान करण्याचं काम करत असतो. ग्रीष्म ऋतूमध्ये काय होतं? ग्रीष्म ऋतूमध्ये जसा सूर्य वाढतो, नदी, नाल्या, डोंगर हे सगळं सुकायला लागतात, पाणी सुकायला लागतं, नद्या सुकायला लागतात. म्हणजे काय? आदान होतंय म्हणजे काय? सृष्टीची बलहानी होत असते. आणि ही बलहानी जो आहे हा सूर्य करत असतो. आणि मग त्या पित्तामध्ये काय आहे, तर या पित्तामध्ये अग्नी आहे. आणि अग्नी कसा आहे, याच्या अग्नीसोबत त्याच्यामध्ये स्वल्प मात्रेमध्ये म्हणजे अल्प मात्रेमध्ये जल सुद्धा याच्यामध्ये आहे.
आणि मग अशा प्रकारे हा अग्नी जो आहे, अग्नी आपल्या शरीरामध्ये काम करत असताना मग अग्नी जसा काम करतो तसा तो आपल्या शरीरावरती दोन प्रकारे काम करतो आणि त्याची दोन प्रकारची लक्षणं ही आपल्याला दिसायला लागतात. आणि मग दोषच प्रकृतीमध्ये जर पाहिलं तर पित्तज दोष प्रकृतीची शारीरिक लक्षणं वेगळी असतात आणि पित्तज दोष प्रकृतीची मानसिक लक्षणं वेगळी असतात. मग ही पित्तज दोष जो आहे हा अग्नीसोबत जो काम करणारा पित्तज दोष होतो कसा काम करतो, मग काय काय लक्षणं दाखवतो, आपली प्रकृती पित्ताची आहे कसं ओळखायचं, तर शारीरिक आणि मानसिक लक्षणांवरती ओळखायला लागतं. आता शारीरिक लक्षणांवरनं काय दिसायला लागतं की तुमची पित्त प्रकृती असेल तर तुमच्या स्वेदाला म्हणजे घामाला दुर्गंधी यायला लागते, अंग शिथिल बनायला लागतं, मृदूर संधिबंध म्हणजे मांस तुमचं असं मृदूल थुलथुलीत व्हायला लागतं, तुमची नख, नेत्र, टाळू, जिव्हा याला पूर्णपणे ताम्रवर्ण यायला लागतो, तुमच्या त्वचांना अशा सुरकुत्या पडायला लागतात आणि तुमचं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे पित्त विकृतीचं तुमचे केस अकाली पांढरे व्हायला लागतात. 60 वर्षानंतर जे केस पांढरे होतात त्याची लक्षणं वेगळी आहेत, त्याच्यामध्ये असलेला दोष वेगळा आहे. परंतु तुमच्या 18 वर्षानंतर किंवा तुमच्या 21व्या वर्षानंतर तुमचे केस पांढरे होत असतील तर त्याची लक्षणं वेगळी आहेत. त्या ठिकाणी पित्त विकृत तुमचा आहे म्हणून केस पांढरे होतात. आणि मग हे तुमचं पित्त जास्त प्रकोपित असल्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांना सारखी भूक लागते. सकाळी पण जेवतात, दुपारी पण जेवतात, संध्याकाळी पण जेवतात, परत मध्ये काहीतरी वडापाव खातील किंवा काहीतरी नाश्ता करतील, परत संध्याकाळी थोडं जागरण करतील, रात्री परत काहीतरी दूध पितील किंवा काहीतरी खातील. म्हणजे सारखं त्यांना खायला लागतं. कारण का, जठराग्नी सारखा प्रज्वलित होत असतो, सारखी भूक लागत असते, प्रचंड भूक लागणे, कडाडून भूक लागणे. म्हणजे हा जो आहे हा बऱ्यापैकी हा आहार ज्यादा जे घेण्याचं जे कारण आहे हे पित्त प्रकृतीचं लक्षण आहे. आणि मग मानसिक प्रकृतीमध्ये काय दिसायला लागतं तर शिप्रकोप प्रसाद असं ही लोक दिसायला लागतात. म्हणजे पटकन काही बोललं तर लगेच पटकन राग येतो, लवकर राग येतो, थोडं काय बोलायला अवकाश की लगेच राग येणार. म्हणजे ह्याला शिप्रकोप प्रसाद असं म्हणतात की हा पित्तच लक्षणाचं पित्तच दोष असल्याचं हे लक्षण आहे. पटकन राग येतोय, चिडचिडपणा वाढतोय तर तुमचं पित्त विकृत आहे. विगुह्य वक्ता म्हणलं जातात की लोक उत्तम संभाषण करणारी असतात. जर पित्त प्राकृत असेल तर विगुह्य वक्ता तो बनत असतो. आणि समितीशु दुर्निवार वीर्य म्हणजे काय की पराक्रमी ही लोक असतात. म्हणजे नेतृत्व गुण यांच्यामध्ये उपजत असतो ह्या पित्त प्रकृतीमुळे. म्हणजे ज्यावेळेस युद्धाच्या समय किंवा आणीबाणीची ज्यावेळेस वेळ येते किंवा ज्यावेळेस असा कणखर निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ही लोक करतात काय, स्वतःहून पुढाकार घेऊन नेतृत्व करत असतात, म्हणून ती पराक्रमी बनत असतात. म्हणून याला काय म्हटलं जातं, समितीशु दुर्निर्वार वीर्य असं त्याला ह्या पित्त प्रकृतीच्या लोकांना म्हटलं जातं. त्यानंतर ही लोक कशी आहेत ही असभ्य लोकांसोबत कठोर व्यवहार करतात आणि सभ्य लोकांसोबत हे पूर्णपणे सभ्यतेने व्यवहार करतात. म्हणजे यांना न भयात प्राण मेध तेष्णातो मृदू असं म्हणलेलं आहे. कठोर लोकांशी कठोर व्यवहार करणार आहेत. आणि प्रत्यनिष्ठ वापणी सत्वण दान रुची म्हणजे काय, सभ्य लोकांशी व्यवहार ते चांगला ठेवणार आहेत. उत्कृष्ट ग्रहण शक्ती यांच्यामध्ये असते. ही सगळी लक्षणं जी आहेत ही अशी मानसिक स्वरूपाची लक्षणं आणि शारीरिक स्वरूपाची लक्षणं ही पित्त दोष प्रकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशी लक्षणं असतील तर समजून जायचं की हा पित्ताचा माणूस आहे. आणि पित्त प्रकृतीचं लक्षण शोधत असताना त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतात पहा की पित्त प्रकृतीच्या लोकांना नेहमी उष्णतेचे आजार होत असतात. पायांमध्ये उष्णता बाहेर पडते, हातांना आतळ, पायाला आग होते, हातांना आग होत असते, हीट सारखी बाहेर पडत असते, तोंडावरती फोड जास्त जास्त उष्णता बाहेर पडते, तोंड येणं हा पित्त विकृतीचं लक्षण आहे. म्हणजे उष्णता सगळ्यात जास्त वाढलेली आहे. आणि ह्या लोकांना काय आवडतं, नेहमी मग मधुर, कषाय, तिक्त असे रस जे ते आवडतात आणि शीतगुणाचे पदार्थ त्यांना आवडत असतात. ही सगळी लक्षणं दिसायला लागली तर पेशंटला आपल्याला विचारायला लागतं काय आवडतं तुम्हाला, कुठले पदार्थ आवडतो, त्याच्यावरून आपल्याला त्याचा रस आणि त्याचा गुण म्हणजे वीर्य कुठलं हे आपण पाहिलं की समजून जातं की पित्त प्रकृतीचा हा माणूस आहे. आता हे पित्त प्रकृती अशी आपण ओळखतो कारण ती एकदा प्रकृती आपल्याला समजली की मग आपल्याला चिकित्सा करायला सोपं जातं. पण ही पित्त प्रकृती म्हणजे पित्त म्हणजे काय, तर पित्त म्हणजे काय तर सुश्रुतांनी सुश्रुत संहितेमध्ये सूत्रस्थानामध्ये 21व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकात असं सांगितलं की पित्त म्हणजे काय, तपसंतापे. तपसंतापे म्हणजे काय की जो गुण शरीरामध्ये दाह निर्माण करतो, उष्णता निर्माण करतो त्याला पित्त असं म्हणलं जातं. त्याला पित्त असं म्हणतात. जो गुण दाह आणि उष्णता हे दोन निर्माण करेल तो पित्त आहे. आणि मग तो पित्त जो आहे हा पित्त कसा आहे तर अष्टांगहृदय संग्रहामध्ये 20व्या अध्यायामध्ये 21व्या म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये महर्षी वाग्भट असं म्हणतात की अग्नेयम पित्तम म्हणजे पित्त दोष जो आहे ह्याच्यामध्ये अग्नी महाभूताचं आधिक्य आहे. आणि काही टीकाकारांच्या मते काय त्याच्यामध्ये थोडंसं जल सुद्धा आहे. जल किती आहे, 10% आहे, 90% अग्नी त्याच्यामध्ये आहे, म्हणून अग्नेयम पित्तम असं वर्णन केलेलं आहे. आणि मग हा पित्त कसा काम करतो, जसा अग्नी हा पृथ्वी तलावरती सगळं पाचन करण्याचं काम करतो तसाच हा आपल्या शरीरामध्ये हा अग्नी पाचन करण्याचं काम करत असतो. म्हणजे हा अग्नी काम करतो म्हणजे हा पित्ताच्या स्वरूपामध्ये तो हा काम करत असतो. आणि मग पित्ताचं स्थान कुठे कुठे सांगितलंय महर्षी वाग्भटांनी, तर पित्ताचं स्थान सांगताना महर्षी वाग्भट आपल्या सूत्रस्थानामध्ये 12व्या अध्यायामध्ये 2ऱ्या श्लोकामध्ये असं म्हणतात की नाभी रामाशय स्वेदो लसिका रुधिर रसहा
दृक्स्पर्शनस पित्तस्य नाभी रत्र विशेषतः. ह्या पूर्ण 2 ओळींमध्ये, ह्या श्लोकांमध्ये सगळ्या पित्ताचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. फक्त आपल्याला आता समजून घ्यायचंय. नाभी रामाशय म्हणजे काय, की पित्ताचं प्रामुख्याने स्थान हे नाभी, आमाशय, स्वेद ह्याच्यामध्ये आहे, लसिकामध्ये आहे, रुधिर म्हणजे रक्त, रसामध्ये आहे, दृक म्हणजे दृष्टी, स्पर्शन म्हणजे त्वचा ह्याच्यामध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये नाभी हे विशेष स्थान आहे. म्हणून नाभी रामाशय. नाभी रामाशय म्हणजे काय, नाभी आणि आमाशय या 2 शब्दांनी मिळून नाभी रामाशय असं म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये पित्ताचं प्रमुख स्थान आहे. आणि प्रमुख स्थानामध्ये जर आपण पाहिलं तर हा पित्त कसा काम करतो, तर पर्यायी नव्याचं अग्नी आहे. पंचभौतिक संघटन कसं आहे, अग्नी आणि प्लस जल आहे. आणि गुण ह्याच्यामध्ये काय काय आहे त्या पित्तामध्ये, तर हा पित्तामधले गुण जर आपण पाहिले तर अल्प मात्रेमध्ये तो स्निग्ध आहे, हा उष्ण आहे, तीक्ष्ण आहे, लघु आहे, लघु म्हणजे हलका आहे, विस्रगंधी आहे. विस्रगंधी म्हणजे कसा, की आपण जर पाहतो की ज्यावेळेस मासळीच्या बाजारामध्ये आपण जातो, मच्छी मार्केटमध्ये जो घाणेरडा वास जो आपल्याला येतो तो विस्रगंध आहे. सर आहे, सर म्हणजे हा पूर्णपणे हा हलता आहे. आणि द्रव आहे, सर आणि द्रव हे दोन्ही गुणी एकत्र काम करतात. आणि सामान्य स्थाने पित्ताची कुठे आहे, तर नाभी प्रदेशामध्ये आहे, आमाशयामध्ये आहे, स्वेदामध्ये आहे, लसिकामध्ये आहे, रुधिरामध्ये आहे आणि रसामध्ये आहे. याच्याची सामान्य स्थानं सांगितली आहेत. आता हे जे पित्त जे आहे, हे पित्त सगळ्यात महत्वाचं स्थान कुठं, निर्माण कुठं होतंय, किंवा जे सगळ्यात महत्वाचं काम कुठं करतंय, तर तुमच्या नाभीच्या प्रदेशामध्ये हे पित्त काम करतंय. म्हणून नाभी अत्र विशेषतः असं म्हणलेलं आहे. आता नाभी म्हणजे काय, तर नाभी म्हणजे तुमची बिंबी नाही. नाभी या ठिकाणी हा अर्थ अतिशय मोठा आहे. म्हणजे नाभी म्हणजे एम्बेलिकस होत नाही. आयुर्वेदीय भाषामध्ये नाभी हे कोष्टांग आहे. चरक, वाघभट यांनी नाभीचा उल्लेख शरीराचा कोष्ट म्हणून केलेला आहे. आणि नाभी हा एक मातृष भाव आहे. या मातृष भावानुसार ही नाभी काम करत असते. म्हणजे हा अवयव गर्भामध्ये मातेपासून उत्पन्न होतो आणि मातेच्या शोणितामध्ये हा नाभी जी आहे ही नाभी आपली उत्पन्न होत असते. आणि नाभी जो आहे हा प्राणायतनांपैकी एक आहे. म्हणजे प्राण आणि आयतन याचं प्राणायतन असं म्हणतो. ज्याच्यामध्ये प्राण असतात त्याला आपण काय म्हणतो, की प्राणायतन असं म्हणतो. आणि नाभीमध्ये प्राण आहेत. आपण पाहतो रावणाच्या नाभीमध्ये प्राण होते. रावणाने काय केलं होतं, की योगाच्या माध्यमातून सगळे प्राण त्याच्या नाभीमध्ये एकत्र केले होते. कारण का, की नाभी जो आहे हा सद्य प्राणहर मर्म आहे. आता मर्मचिकित्सन तुम्हाला येईल, ते मर्म ज्यावेळेस आपण शिकू मर्म शरीर प्रॅक्टिकलमध्ये, त्यावेळेस तुम्हाला मर्म शरीर कुठले कुठले म्हणजे मसाज शिकताना तुम्हाला मर्म सगळे मर्माचे पॉईंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला त्यावेळेस मर्म शिकवलं जाईल. तर हे प्राणहर मर्म आहे. ते प्राणहर मर्म असल्यामुळे नाभी कसं, की शिरा मर्म त्याला म्हणतात. सर्व शिरांचा तो आश्रयस्थान सुद्धा आहे. आणि सगळ्या शिरांना त्या ठिकाणी आश्रय, म्हणजे 72,000 नाड्या त्या नाभीच्या ठिकाणी एकत्रित असतात. म्हणून हा सगळा असा पूर्णपणे व्यापक भाग जो तो नाभी असा म्हटलेला आहे. आणि त्यानंतर मग आमाशय, मग हे नाभी जे आहे या नाभीमध्ये हे पित्त आहे. हे नाभीच्या पाठीमागे नाभी पार्श्वस्थिते असं त्या ठिकाणी सांगितलेलं ग्रहणीमध्ये आहे. ग्रहणी जो आहे ग्रहणी अवयवामध्ये हे पित्त तुम्हाला त्या ठिकाणी सापडतं. हे मुख्य स्थान आहे, म्हणून नाभी मुख्य स्थान त्या ठिकाणी मानलं जातं. दुसरं स्थान जे सगळ्यात महत्वाचं कुठलं आहे, तर आमाशय. आमाशय म्हणजे काय, त्याच्याबद्दल वर्णन पण असं सापडतं, की नाभे ऊर्ध्व अपक्व अन्नम स्थानम म्हणजे आमाशय. आमाशय म्हणजे काय, तर आमाशय म्हणजे पोट नाही. बऱ्याचदा जठराचीच आकृती आमाशयाला दाखवली जाते, परंतु ही चुकीची आहे. चुकीची म्हणजे काय, हे सर्वसामान्यांना समजण्यासाठी सांगितलेली आहे. ऍक्च्युली आमाशय म्हणजे काय, की जे तुमच्या आमाला आशय देतं, आधार देतं, त्याला आमाशय असं म्हणलं. आता आम्हाला आम म्हणजे काय, की आपण जे भोजन केलंय ते भोजन केल्यानंतर तुम्ही तुमच्या तोंडात ते गिळलंय, जठरामध्ये गेले, परंतु त्याचं अजून पाचन झालेलं नाहीये, या अशा अन्नाला आम असं म्हटलं जातं. म्हणजे न पचलेल्या अन्नाला आम असं म्हणतात. आणि त्या आमाला जो आशय देतो, जो आधार देतो, त्याला आमाशय असं म्हणतात. मग आमाशय कुठं आहे, तर आमाशयाचं स्थान जर आपण पाहिलं तर तुमच्या 2 स्तनांपासून तुमच्या नाभीपर्यंत हा जो प्रदेश आहे हा सगळा आमाशयाचा प्रदेश आहे. याला आमाशय म्हणतात. आमाशय म्हणजे कुठला अवयव नाहीये, त्या आमाशयामध्ये अवयव आहे. आता जसं आपण पित्ताशय, तर पित्ताशय म्हणजे काय, जे घटक, जो अवयव पित्ताला आशय देतो त्याला आपण पित्ताशय म्हणतो. जो घटक मलाला आशय देतो त्याला आपण मलाशय असं म्हणतो. जो घटक कफाला आशय देतो त्याला कफाशय असं म्हणलं जातं. म्हणजे हे आशय म्हणजे काय, ते आधार देणारं स्थान. जसं आम्हाला जो आधार देणारा स्थान आहे त्याला आमाशय असं म्हणलं. आता मग चरक संहितामध्ये विमान स्थानामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये या आमाशयाचं वर्णन कसं आढळतं, नाभी स्थानांतर जंतू आमाशय इति स्मृती असं म्हणलं. म्हणजे नाभी आणि 2 स्तन या त्यांच्यामध्ये असलेला अवयव जो आहे तो पूर्णपणे हा प्रदेश हा नाभीचा म्हणजे आमाशयाचा प्रदेश त्या ठिकाणी सांगितलेला आहे. हे आमाशयामध्ये पण 2 पार्ट पडतात. एक तुमचं ऊर्ध्व आमाशय वेगळं असतं आणि अधो आमाशय वेगळं असतं. आणि हे आमाशय जे आहे ते आमाशयामध्ये होतं काय, सगळे कोष्टांग असतात. यकृत आहे, प्लिहा आहे, हृदय आहे, हे सगळे जे आहेत हे आमाशयामध्ये पूर्णपणे असतात. म्हणजे या कोष्टांग त्याला म्हणतात. या कोष्टांगापैकीच एक आमाशय आहे.
आणि हे पूर्णपणे शेल्टर आहे. हे कसं आहे की पूर्णपणे ही पेटी आहे. ही आमाशय म्हणजे काय, एक पेटी. त्या पेटीमध्ये सगळे अवयव ठेवलेले आहेत. म्हणून आमाशय म्हणजे काय, आयुर्वेदामध्ये आपल्याला काय पकडायचंय, 2 स्तनांपासून तुमच्या नाभीपर्यंतचा असलेला प्रदेश. त्याच्यामध्ये ऊर्ध्व आमाशय वेगळा आहे, अर्धो आमाशय वेगळा आहे. आता ह्या आमाशयामध्ये चरक संहितेनुसार आपण जर पाहिलं 3ऱ्या अध्यायानुसार की ऊर्ध्व आमाशय जे आहे, हे ऊर्ध्व आमाशय हे कफाचं स्थान आणि अधो आमाशय जे आहे ते पित्ताचं स्थान. आता हे कसं, तर ज्यावेळेस आपण भोजन करतो त्या भोजन करताना त्या भोजन जठरामध्ये आल्यानंतर त्याचं क्लेदन झालं पाहिजे. क्लेदन जे आपण म्हणतो, जे म्हणजे असं जसं आपण पीठ मळतो, तर पीठ मळतो म्हणजे काय करतो, क्लेदन करतो. आणि हे क्लेदन करण्याचं काम कोण करतं, ज्यावेळेस मधुरपाक अवस्था सुरू होते त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये असलेला कफ हे क्लेदन करायचं काम करत असतो. आणि म्हणून तुमच्या आमाशयामध्ये, अधो आमाशयामध्ये कफाचं प्रमाण जास्त असतं. मग तुम्हाला उलट्या ज्या होतात, त्या उलट्या होतात म्हणजे काय, की ह्या पूर्णपणे कफाच्या स्थानात त्या उलट्या होत असतात. आणि मग हा जो अधो आमाशय जे आहे म्हणजे ऊर्ध्व आमाशय जो आहे, तो ऊर्ध्व आमाशय हा कफाचं स्थान आहे. आणि अधो आमाशय म्हणजे खालचं जे आहे तुमच्या जठरापासून खाली, ज्याला आपण डिओडिनम असं म्हणतो, आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याला आपण ग्रहणी असं. आता डिओडिनम म्हणजे ग्रहणी नाहीये, परंतु ती मानायला लागते आपल्याला, कारण तुमच्या त्या जे काही छोटा आतडा आहे त्या छोट्या आतड्यामध्ये हा ग्रहणीचा पहिला भाग जो आहे, म्हणजे छोटा आतड्याचा पहिला भाग, त्याला ग्रहणी असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपण त्याला डिओडिनम म्हणलं तरी फारसं वावगं ठरणार नाही, पण ते मानायचंय. या डिओडिनमच्या भागामध्ये इथं तुमचं जे काय ते पित्त प्रधान असतं, त्या ग्रहणीमध्ये पित्त आहे. म्हणून अधो आमाशय जे आहे हे तुमचं पित्ताचं स्थान आहे, ऊर्ध्व आमाशय जे ते कफाचं स्थान सांगितलेलं आहे. आणि मग हे आमाशय जे आहे ह्याच्यामध्ये तुमचं ह्या स्थानामध्ये तुमचं पित्त आहे. नंतर स्वेद जो आहे, या स्वेद काय आहे, ह्या स्वेदामध्ये पित्त आहे. कारण स्वेद धातू हा जो आहे, हा स्वेद हा मेद धातूचा मल आहे. त्याच्यामुळे पित्त जे आहे पित्ताचं मुख्य स्थान सांगितलेलं आहे. ज्यावेळेस मेद धातूंचे चयापचय क्रियामध्ये ही स्वेदाची निर्मिती होत असते. पित्ताची उष्णता याचं नियमन करण्याचं काम हा स्वेद करत असतो. हा तुमचा मल आहे. ज्यावेळेस आपल्या शरीराचं तापमान 96 फॅरेड पेक्षा जास्त जातं किंवा 97.5 पेक्षा जास्त जातं, त्यावेळेस काय होतं, हा स्वेद आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतो, घाम यायला लागतो. आणि पित्त दोष आणि स्वेद यांचा आश्रयाश्रयी संबंध आहे. हे एकमेकांना अतिशय घनिष्ठ संबंध आहे. ज्यावेळेस पित्ताची वृद्धी होते त्यावेळेस स्वेद तुमच्या शरीरामध्ये वाढत असतो, आणि ज्यावेळेस पित्ताचा क्षय तुमच्या शरीरामध्ये होतो त्यावेळेस स्वेदाचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं असतं. म्हणून हा स्वेद जो आहे, हा स्वेद हे प्रमुख स्थान पित्ताचं सांगितलेलं आहे. आता स्वेद करतात काय, तर स्वेद ग्रंथी ह्या स्तनधारी त्वचामध्ये ह्या स्थित असतात. म्हणजे ते करतात काय, की ज्यावेळेस आपल्याला घाम येतो त्यावेळेस ते श्रवण करतात, त्यातनं जलश्रवण करून त्यातनं लवण जे आहे, लवण आणि नायट्रोजन युक्त पदार्थ जे आहे त्याचं पूर्णपणे करतात काय, पूर्णपणे शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम करत असतात. आणि मग हे जे आहे हे अशा प्रकारे आपल्या शरीरावरती जवळपास 20 लाख ते 40 लाख अशा तुमच्या ह्या स्वेदाच्या ग्रंथी आहेत. आणि या ग्रंथींमधनं होतं काय, तुमच्या तळव्यांमध्ये असतील, तुमच्या तळपायावरती असतील, मस्तिष्कामध्ये असेल, गालावरती असेल, काखेमध्ये असतील, या ग्रंथींचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. आणि म्हणून आपल्याला स्वेद पहिल्यांदा जर आला, घाम आला, तर तुम्हाला या विशिष्ट स्थानामध्ये जास्त घाम येतो, कारण त्या ठिकाणी स्वेद ग्रंथी जास्त असतात. आणि या घामामध्ये 99% पाणी आणि थोडंसं तुम्हाला असतं काय, लवण असतं, त्याला आपण मीठ असं म्हणतो किंवा लवण असतं. बाकी प्रोटीन, युरिया हे सुद्धा त्याच्यामध्ये असतं. आणि तुम्हाला हा जो आहे हा गंधरहित तुम्हाला हा पहिल्यांदा येत असतो, नंतर त्याचा गंध निर्माण होत असतो. हा पित्त विकृत झालं की तुमच्या शरीरामध्ये गंध तो निर्माण करतो, आणि तो त्याला पृथ्वी महत्व लावलं की मग त्याला घाणेरडं वासायला लागतो, आणि मग ही विकृती आपल्याला समजायची असते. त्यानंतर लसिका ज्या आहेत, ह्या लसिकामध्ये सुद्धा पित्त आहे. चरक संहितेच्या शरीरस्थानामधल्या 7व्या अध्यायानुसार येत उदकम त्वतगंतरे व्रणागतम असं म्हणलेलं आहे. म्हणजे लसिका ज्या आहेत, ह्या लसिका या ज्या आहेत, ही लसिका सुद्धा ही लिक्विड एंटिटी आहे, ही पाण्यासारखी दिसते, पण त्याच्यामध्ये कसं आहे की ही त्वचाच्या सोबत राहत असते. रसधातूचा मल जो आहे ते मल स्वरूपामध्ये ती बनते, व्रण म्हणून ती बाहेर निघत असते, आणि व्रणगरचे स्राव निघतात, ती लसिका निघत असते. आता ही लसिका करते काय, ही लसिका तुमच्या शरीरावरती झालेले घाव भरून काढण्याचे काम करत असते. परंतु तीच जर विकृत झाली तर मग होते काय, त्याच्यातून तुमचा तो घाव लवकर भरून निघत नाही, तुमची जखम चिघळते, त्याच्यामध्ये पू व्हायला लागतो, ज्याला पस आपण म्हणतो. तो लसिका विकृत झाली की तो होत असतो. आणि लसिका प्राकृत असेल, त्या लसिकेमधलं पित्त प्राकृत असेल, तरच मग ते काय होतं, तुमचं जखम ती भरायला लागत असते. मग आपण अरक्तता, कंडू, दाह, पिटिका हे उत्पन्न करण्याचं काम जे आहे, याने लसिका तुमच्या त्वचेवरती काम करते. ती जर अशी पूर्णपणे पसरली तर ती अनेक स्थानांना सुद्धा करते काय, त्या ठिकाणी ती बाधित करत असते. म्हणजे लस पसरली की तुमची जखम वाढते का, तर लसिकामध्ये सुद्धा हे पित्त असतं, हे पित्ताचं स्थान सांगितलेलं आहे. आणि मग ह्या लसिका ज्या आहेत, ह्या लसिका ह्या पित्तस्थान का मांडलेलं आहे, कारण लसिकामध्ये उष्ण द्रव हा उष्ण आणि द्रव हे स्वरूप जे आहे ते स्वर हे मल स्वरूपामध्ये असतात. तुम्हाला जखम झाली, घाव लागला किंवा एखाद्या पूर्णपणे खरचटलंय, तर ह्याच्यामध्ये पित्ताचा उष्ण गुण जे आहे त्या ठिकाणी पित्ताचा उष्ण गुण ती जखम भरण्यासाठी अतिशय आवश्यकता असते.
त्यानंतर लसिका जी आहे, ही लसिका ही पिच्छील आणि उष्ण गुणांच्या माध्यमातून करते काय, आपल्या शरीरावरच्या व्रणांचं लेपन करण्याचं काम करते. म्हणून लसिका जी आहे ही लसिकाला पित्ताचं स्थान मानलं गेलेलं आहे. त्यानंतर रुधिर आहे. रुधिर म्हणजे काय, रुधिर म्हणजे रक्तधातू. आता रक्त आणि रक्तधातू ह्याच्यामध्ये थोडस अंतर आहे. ब्लड म्हणजे रक्तधातू नाही, कारण ब्लड हे रक्तधातूतला एक भाग आहे. जे लाल दिसतं ते सगळंच रक्त नसतं. पण रक्तधातू ही संकल्पना तुम्हाला धातू विज्ञानामध्ये तुम्हाला ती शिकायला मिळेल. ती आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये, आपण एखाद्या फ्री लेक्चरमध्ये आपण ते धातू काय आहेत हे आपण सखोलतेने अभ्यासणार आहोत. कारण रक्तधातू वेगळा आहे, अस्थि धातू वेगळा आहे. हाडं म्हणजे तुमचा अस्थि धातू नाही. अस्थि धातू आणि हाडांमध्ये फरक आहे. हाडं हा अस्थि धातूचा एक भाग आहे, तसं रक्त हा अस्थि धातू म्हणजे तुमच्या रक्तधातूचा एक भाग आहे. रक्तधातू ही व्यापक संकल्पना आहे. त्याला रुधिर आपण असं म्हणतो. रक्त आणि पित्तदोष यांचा आश्रयी संबंध असतो. कारण रक्तधातू जो आहे, रक्तधातूपासूनच पित्त तयार होत असतं. कारण रक्ताचा मल हे पित्त आहे. जर तुमचं रक्त शुद्ध असेल तर तुमचं पित्त सुद्धा शुद्ध तयार होणार आहे, मग तुमचा मल सुद्धा शुद्ध तयार होणार आहे. रक्त तुमचं विकृत असेल तर पित्त सुद्धा तुमचं विकृत तयार होणार आहे. आणि जर तुमचं विकृत पित्त तयार झालं तर मग तुम्हाला चेहऱ्यावरती फोड येणं, दाह निर्माण करणं, नाकातनं असं रक्त येणं, ही लक्षणं सगळी दिसायला लागतात. आणि मग कसं की औषधी द्रव्य आणि आहारी द्रव्य हे पित्तावरती करतात का, हे पित्त आणि रक्त यांचा एकच परिणाम त्याच्यावरती दाखवत असतात. आता आपण जर पाहिलं तर रक्तपित्त जे आहे, आता जसं आपण जर पाहतो मासे जर आपण खाल्ले तर करतात काय, हे मासे खाल्ल्यानंतर त्याच्यावर जर आपण दूध पिलो तर दूध आणि मासे हे कसे विरुद्ध अन्न आहे. आणि दूध आणि मासे हे जर विरुद्ध अन्न असताना जर ते आपण सेवन केलं तर काय होतं, रक्त आणि पित्त दोन्ही दुष्ट होतात. आणि तुम्हाला मग होतं काय, रक्तपित्ताचे आजार, जे रक्तपित्ताचे आजार तुम्हाला होत असतात. तुमचा पूर्ण कचरा, सगळी घाण त्या रक्तामध्ये साठत असते. आणि मग जे चंदन द्रव्य जे असते ते काय आहे, हे तुमचं पित्त क्षामक आहे आणि रक्त प्रसारक आहे. रक्त प्रसारण ते करत असतं, रक्तालाही साफ करतं आणि पित्ताचंही क्षमन करत असतं. म्हणून रक्ताला पित्ताचं स्थान या ठिकाणी मांडलेलं आहे. म्हणजे रक्तामध्ये पित्त हे असतंच असतं. आणि मग हे रक्त जे आहे, हे रक्ताचा आणि पित्ताचा आश्रयाश्रयी संबंध असतो. म्हणजे पित्तदोष वाढला की उष्मा वाढायला लागतो आणि रक्तधातूमध्ये सुद्धा मग त्याच्या गुणांची वृद्धी होते. आणि गुणांची वृद्धी झाली की मग त्याच्यामध्ये होतं काय, तुमचा पित्तदोष वृद्धी झाला की तुम्हाला वेगळी लक्षणं पाहायला मिळतात. मग तुम्हाला दाह होणं, फोड येणं किंवा नाकातनं रक्त येणं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. आणि जर हा पित्तदोष तुमचा म्हणजे तुमचा पित्ताची जर क्षय झाला तर पित्ताचा क्षय झाल्यानंतर तुमच्या रक्तामधला सुद्धा त्या ठिकाणी, रक्ताचा सुद्धा त्या ठिकाणी हे होत असतं की हा पित्त त्या ठिकाणी उष्णगुण तो कमी होत असतो. म्हणून पित्त क्षामन करण्यासाठी आपल्याला रक्तावरती काम करायला लागतं. आणि रसधातू हा सुद्धा पित्ताचं स्थान आहे. आता रसधातू म्हणजे काय, तर रसधातूमध्ये जर आपण पाहिलं तर 3 दोष, 7 धातू, 5 तत्व, शरीर, इंद्रिय, मन हे सगळ्यांवरती रसधातू हा काम करत असतो. आणि रसधातू हा कसा निर्माण होतो, हा पचन तंत्रामधून निर्माण होत असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण अन्नाचं ग्रहण करतो, अन्नाचं ग्रहण केल्यानंतर त्याचं पाचन झाल्यानंतर जो सार भाग निघतो, तो सार भाग त्याच्यामध्ये शरीराच्या सगळ्या सप्तधातूंचे पोषक अंश असतात आणि हे पोषक अंश शरीराला प्रदान होत असतात. आणि हा सार भाग हा जो आहे, हा कसा होतो, हा समान वायूच्या माध्यमातून हृदयात जातो, रक्तामध्ये मिसळतो. आणि रक्तामध्ये मिसळला, दिसताना तो आपल्याला काय होतं की हा तुम्हाला लालच दिसत असतो. परंतु ज्यावेळेस आपण रक्ताला सेंट्रिफ्युगल आपण करतो, सेंट्रिफ्युगलायझेशन ज्यावेळेस करतो, त्यावेळेस त्या रक्ताचे 2 भाग पडतात. म्हणजे एक असा तुम्हाला पिवळसर भाग जो आहे, हा तुमचा भाग वरती असतो आणि खाली लालसर भाग असतो. तर खाली असलेला लालसर भाग हा तुमचं रक्त आहे, ते ब्लड आहे. आणि वरती जो पिवळा भाग आलाय त्याला प्लाझ्मा असं म्हणलं जातं. आता प्लाझ्मा, थोडक्यात हा प्लाझ्मा म्हणजे काय, तर हा रसा समान आहे. म्हणजे थोडक्यात प्लाझ्माला रसधातू संबोधताही येऊ शकतं, परंतु प्लाझ्मा आणि रस थोडा वेगळा आहे, एक संकल्पना आहे. परंतु मॉडर्न सायन्स काय म्हणतं की आम्ही आता खूप प्रगती केली, प्लाझ्मा शोधून काढला, प्लाझ्मा थेरपी शोधून काढली, आता कोविडमध्ये सुद्धा लोकांना प्लाझ्मा डोनेट करा वगैरे असं सांगतात. परंतु ह्या प्लाझ्मा संदर्भात आपल्याकडे लाखो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी वर्णन केलंय. हाच तुमचा रसधातू आहे. आणि मग रसरक्त संवहन हे आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये कितीतरी वर्षापूर्वी सांगितले, परंतु मॉडर्न सायन्स आपलं सगळं चोरतंय आणि परत ते आपल्यालाच वेगळ्या भाषेत समजून सांगतंय. म्हणजे हे प्लाझ्मा तुम्ही आत्ताच सांगताय, पण चरकांनी परत तुमच्या वाग्भटांनी हे 5-6 हजार वर्षापूर्वी सांगितलं की हा प्लाझ्मा काय काम करतो आणि कसा काम करतो. हाच तुमचा रसधातू आहे. आणि हा प्लाझ्मापेक्षा रसधातू अजून त्याच्यामध्ये अजून भरपूर काही गोष्टी असतात, हे धातू विज्ञानामध्ये आपण शिकणार आहोत. ह्या रसधातू जो आहे, हा प्लाझ्मा जो आहे, याचा हा सुद्धा हे पित्ताचं स्थान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते रस आणि रक्तासोबत एकत्रच शरीरामध्ये बनत असतं. आणि रसरक्त संवहनामध्ये होतं काय, ते एकत्रित शरीराचं पोषण करत असतात. म्हणून ते दिसताना लाल दिसतं, पण सेंट्रिफ्युगलायझेशन केलं की दोघंही वेगवेगळे होतात. त्यालाच आपण प्लाझ्मा असं म्हणतो. आता मग हे सगळी स्थानं ही पित्ताची सांगितलेली आहेत. ह्या पित्ताच्या स्थानांमध्ये पित्त कसं काम करतं, तर आपल्या गुणांनुसार ते काम करत असतं. गुणांनुसार कसं काम करतं, तर हेमाद्रींनी अष्टांग हृदयावरती टीका केलेली आहे. टीका केली म्हणजे त्याचं विश्लेषण करून सांगितलेलं आहे.
मग अष्टांग हृदयामध्ये महर्षी वाग्भट सूत्रस्थानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकात असं म्हणतात की पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्टम लघु विस्तर सरद्रवम. म्हणजे ही सगळी गुण त्यांनी सांगितली. म्हणजे पाचन करणं, परिवर्तन करणं हे पित्ताचं महत्वाचं कार्य आहेच, परंतु हे कार्य करण्यासाठी उष्ण, तीक्ष्ण आणि लघु या गुणांनुसार हे पित्त जे आहे हे पित्त काम करत असतं. आता हे कसं काम करतं? तर सस्नेह म्हणजे काय? सस्नेह म्हणजे स्निग्धपणा. आपण कणिक मळतो पहा, गव्हाची कणिक मळतो. गव्हाची कणिक कशी असते? ती सस्नेह असते. त्यात आपण बोट घातलं की पटकन आतमध्ये जातो. एक स्नेह निर्माण करतो. त्याला आपण तेल लावतो, तो स्नेह निर्माण करतो. सॉफ्टनेस, मार्दव जो आहे हा पित्तामध्ये आहे. म्हणजे पाचक पित्त करतं काय? या अन्नाला सस्नेहपणा निर्माण करतं. त्याच्यामुळे अन्नामध्ये मृदुता येत असते आणि ती मृदुता आली की मग त्याचं पाचन चांगलं होतं. आपण काय करतो? भाकरीचा घास तोडतो, तो मुखामध्ये टाकतो, बारीक तो चावतो, चावल्यानंतर तो जठरामध्ये येतो. जठरामध्ये आला की त्याला पहिल्यांदा मग होतं काय, तो त्याचं क्लेदन व्यवस्थित झालं की मग पित्तामधला जो उष्ण गुण आहे, हा उष्ण गुण किंवा स्निग्ध गुण हा काय करतो? काय त्याला सस्नेहता, मृदुता प्राप्त करत असतो. कारण पहिल्यांदा त्याला मृदू करून घेतलं जातं आणि मृदू केलं की मग तीक्ष्ण गुण करतो का त्याचं भेदन करतो आणि त्याचं अजून विघटन करून ते पचनासाठी तयार करत असतो. म्हणून सस्नेह गुण हा तुमच्या अन्नाला मृदुता आणण्यासाठी हा असतो आणि तो पित्तामध्ये आहे, म्हणून पित्त हे सस्नेह आहे. त्यानंतर तीक्ष्ण गुण आहे. तीक्ष्ण गुण करतो काय? एकदा तुमच्या जठरामध्ये ते अन्न आलं, त्याला सॉफ्ट केलं, त्याला तोडायचंय, त्याचं भेदन करायचंय, म्हणून भेदनेक तीक्ष्ण असं म्हटलेलं. मग भेदनेक तीक्ष्ण करतं काय? त्या मृदू केलेल्या अन्नाला पूर्णपणे विभाजन करण्याचं काम हे जे आहे हे तुमचं पित्त करत असतं. पित्तामधला हा तीक्ष्ण गुण करत असतो. आणि मग भेदन करताना त्या तुकडे त्याचे बारीक बारीक होतात आणि बारीक बारीक कण झाले की ते अन्न पाचनासाठी अतिशय महत्वाचे असतात. मग पित्त करतं काय? तुमचा अति उष्ण किंवा अति तीक्ष्ण ह्या गुणांनुसार त्या अन्नाचं पाचन करायचं काम करतात. परंतु उष्ण आणि तीक्ष्ण हे जर गुण तुमचे जास्त वाढले तर होतं काय? शरीरावरती पण परिणाम होत असतो. आणि मग तुमचा उष्ण गुण जास्त वाढला, उष्ण गुणामधला तीक्ष्ण गुण जास्त वाढला, तर होतं काय? तुम्हाला तोंड यायला लागतं. हे तोंड काय येतं? कारण तुमचं उष्ण गुण पित्तामधला हा मृदू बनवतो, सस्नेह बनवतो, सॉफ्ट बनवतो हा उष्ण गुण, आणि तीक्ष्ण गुण करतो का? त्याला भेदन करण्याचं काम करतो. म्हणून मुके छाले आपण जे म्हणतो, तोंड येणं, तोंडात ज्या जखमा होतात, ज्या अल्सर, माउथ अल्सर जो होत असतो, हा तुमच्या पित्ताच्या तीक्ष्ण गुणामुळे होत असतो. कारण तो करतो काय? तुमची सॉफ्ट स्किन जी आहे त्वचामधली, गालाच्या आतमधली, तुमच्या ओठांजवळची, तो भेदन करण्याचं काम करतो. मग जिभेला फोड आणतो, तो तुमच्या गालाला तो आतमधून फोड आणतो, त्याला आपण तोंड येणं असं म्हणतो. आणि हाच जर गुण तुमच्या जठरामध्ये जास्त वाढला, तर जठरामध्ये वाढल्यानंतर तुमच्या जठरामध्ये कफाचं आवरण कमी झालंय आणि तुमच्या जठरामध्ये तीक्ष्ण आणि उष्ण गुण पित्ताचा प्रचंड वाढलेला आहे, तुम्हाला पेप्टिक अल्सर सारखे आजार ते व्हायला लागतात. आणि पेप्टिक अल्सर झालं की मग होतं काय? तो लवकर बरा होत नाही. त्यासाठी तुम्हाला वेगळी चिकित्सा करायला लागते. आणि मग ह्या पेप्टिक अल्सरवरती गोमूत्र चालत नाही, गोमूत्राची चिकित्सा चालत नाही. पेप्टिक अल्सर सारख्या व्यक्तीला जर तुम्ही गोमूत्र प्राशन करायला दिलं तर त्याचा अल्सर त्या ठिकाणी त्याला वेगळी विकृती येऊ शकते. म्हणून पेप्टिक अल्सर आहे की नाही हे पहिल्यांदा पाहायला लागतं. तिथं गोमूत्र अर्क चालत नाही, कारण गोमूत्र अर्क तीक्ष्ण आणि उष्ण आहे, कटू त्याचा विपाक आहे. त्याच्यामुळं ह्या पेप्टिक अल्सरच्या आजारावरती गोमूत्र बिलकुल चालत नाही. त्याला वेगळी चिकित्सा तुम्हाला द्यायची, मग दुधाची किंवा अजून वेगळ्या याची तुम्हाला चिकित्सा, घृताची तुम्हाला चिकित्सा द्यायला लागते. कारण का? ज्यावेळेस आपण जास्त मसालेदार खाणं खातो, म्हणजे मसालेदार आपण पदार्थ जास्त सेवन केलं की हे तुमचे गुण शरीरामधले वाढायला लागणार आहेत. आणि हे गुण वाढायला लागले की तुमच्या शरीरावर ते करणार काय? या तीक्ष्ण गुणांनुसार ते परिणाम करायला लागणार आहेत. म्हणून हा पित्तामधला तीक्ष्ण गुण अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर उष्ण गुण आहे. हा उष्ण गुण काय करतो? हा पित्ताचाच गुण आहे. हा तुमच्या शरीरामध्ये स्वेदन करण्याचे काम करतो, म्हणजे स्वेदने उष्ण असं म्हणलं. मग महर्षी चरकांनी, वाग्भटांनी स्वेदने उष्ण का म्हणलंय? कारण उष्ण गुणांमुळे पित्ताचं श्रवण होत असतं आणि पित्ताचं श्रवण जर योग्य प्रमाणामध्ये निर्माण झालं तर अन्नाचं पाचन तुमच्या शरीरामध्ये ठीक प्रमाणे होत असतं, व्यवस्थित अगदी होत असतं आणि संतुलित मात्रेमध्ये तुमच्या शरीरामध्ये ते पित्तामुळं तुमच्या अन्नाचं जे काही ते पाचन होत असतं. आणि मग पित्त इतर स्थानांमध्ये सुद्धा ते काम करतं. मग उष्णतेमुळे होतं काय? की तुमचं स्वेद निर्माण होतो. मग स्वेदाचं मलाचं स्वेद मल जो तो श्रवण करण्याचं काम करतो. याच उष्ण गुणांमुळे होतं काय? शरीराचे घटक जे आहेत, हे शरीराचे घटक, पोषक घटक जे आहेत, हे द्रव्य रसरक्तांचा रिजाव होऊन ते सगळ्या शरीरातल्या घटकांपर्यंत मिळत असतात. तर हा पित्ताच्या उष्ण गुणांचा परिणाम आहे. म्हणून सगळीकडे ते पसरतं. आणि हा उष्ण गुणानंतर हे पित्त कसं आहे? लघु आहे, लंघणे लघु म्हणलेलं आहे. कारण हे पित्त ज्यावेळेस उष्ण गुण वाढतो त्यावेळेस होतं काय? तिथं वृक्ष गुण वाढतो आणि त्या वृक्ष गुण वाढला की कोरडेपणा आला की काय होतं? लघु गुण त्याला प्राप्त होत असतो. ज्यावेळेस आपण बघा गॅलरीमध्ये कपडे वाळत टाकतो, तुमचा टॉवेल तुम्ही भिजवलाय, टॉवेल भिजवल्यानंतर तो तुम्ही जर उन्हात वाळत टाकला तर उन्हातल्या अग्नीने काय केलंय? त्या अग्नीमध्ये काय आहे? वृक्ष गुण आहे. आणि ह्या अग्नीमध्ये वृक्ष गुण असल्यामुळं तर तुमचा टॉवेल वाळणार आहे. आता टॉवेल भिजलेला असताना तो कसा आहे? की तुमचा गुरुगुणांचा आहे.
आणि गुरुगुणांचा टॉवेल ज्यावेळेस तुम्ही बाहेर गॅलरीमध्ये वाळायला टाकता, तो वायूमुळे असेल किंवा अग्नीमुळे असेल. अग्नीचा उष्ण गुण लागला तरी वृक्षगुण त्याच्यामध्ये येणार आहे, आणि वायूचा असलेला वृक्षगुण त्याच्यामध्ये तो सुद्धा लागणार आहे. आणि वायूचा वृक्षगुण लागला तरी पण तो तुमचा टॉवेल हा कोरडा होणार आहे. मग हा टॉवेलला वृक्षगुण लागला की त्याच्यातला जलांश निघून गेला की तुमचा टॉवेल कसा हलका होणार आहे. मग तो वाऱ्याला फडफडून तो उडून पण जाऊ शकतो. म्हणजे तो झालाय काय, लघु झालाय. म्हणून लंघणे लघु सांगितलं. ज्यावेळेस आपण लघु लघु आपण जे लंघन करतो, लंघन केल्यानंतर या पित्ताच्या माध्यमातून होतं काय की तुमच्या शरीरामध्ये असलेले जे काही घटक आहेत, म्हणजे जे राहिलेलं अन्न जे आहे ते राहिलेलं अन्न, तुमचं धातूंचं पाचन हे सगळं करायचं ते पित्तामधला अग्नी करत असतो. म्हणजे तुमच्या पोटामध्ये जर अन्न नसेल तर हा जठराग्नी अत्यंत जास्त प्रज्वलित होतो आणि मग तो धातूंचं पाचन करायला लागतो. आणि धातूंचं पाचन करायला लागला की होतं काय की तुमच्या शरीराला हलकेपणा यायला लागतो. आणि हलकेपणा आला की हाच गुण, म्हणजे हा तुमच्या पित्तामधला गुण त्या ठिकाणी काम करतो. म्हणून उष्ण, तीक्ष्ण हे द्रवांचे गुण जे पाचन करण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. परंतु लघु गुण जो आहे तो द्रवरूपी पित्तामध्ये अन्नाच्या साथ हा मिळवलेला असतो. आणि हा पित्तामध्ये उपस्थित स्निग्ध गुण जो आहे, हा स्निग्ध गुणांवरती नियंत्रण करण्यासाठी हा लघु गुण आहे. आणि स्निग्ध गुण जर वाढला तर काय होणार आहे, गुरुता येणार आहे. परंतु पित्तामधल्या स्निग्ध गुणांना कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे पित्त जे आहे ते अन्नामध्ये पूर्णपणे मिसळत नाही, अन्नाचं पाचन होत नाही, म्हणून पित्त करतं काय, त्याला थोडं लघुत्व पण प्राप्त करून द्यायचं काम करतं. म्हणून तुमच्या स्निग्ध गुणावरती कंट्रोल करायला लघुगुण जो लघुगुण काम करतो. आणि हा लघुगुण हा पित्तामध्ये मिश्रित असतो आणि अग्नीचं दीपट करण्यासाठी सुद्धा हा महत्वाचा असतो. म्हणून लंघणे लघु का म्हटलेलं आहे की लंघन केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये लघुगुण वाढतो. हा लघुगुण पित्तामध्ये सुद्धा आहे आणि हा लघुगुण वायूमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर विश्रगंधी. विश्रगंधी म्हणजे काय, विश्र दुर्गंधी मत्स्यागंधमध्ये, म्हणजे मत्स्याम गंधी असं म्हटलंय. म्हणजे मासा सडला की जसा तो वास येतो की त्याला विश्रगंध म्हणतात. किंवा बऱ्याचदा बघा, एखाद्या व्यक्तीने जर आपल्या समोर उलटी केली तर त्या उलटीचा वास पाहून आपल्याला पण मळमळायला होतं आणि आपण पण उलटी करत असतो. मग उलटी केल्यानंतर जो वास येतो ना तो विश्रगंध आहे. त्याला वमन क्रिया करताना जो वास, त्याला ते वमन क्रिया किंवा उलटी करताना जो वास तो विश्रगंधी आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, हा गंध स्वेदाचं उत्सर्जन करत असतो, त्याच्यामध्ये पण तो विश्रगंध आपल्याला पाहायला मिळतो. आणि पित्ताचं हा लक्षणच आहे, हे गुणच आहे विश्रगंध. विश्रगंधी आला की तुमचं त्या ठिकाणी पित्त आहे असं आपल्याला समजायला लागतं. तुमचं पित्त विकृत ठिकाणी असलेलं पित्त आहे. हा सरगुण आहे. सरगुण असल्यामुळे, ह्या सरगुणांचाही पित्त असल्यामुळे त्याला ऊर्ध्वगती सुद्धा प्राप्त होत असते, अधोगती सुद्धा प्राप्त असते. म्हणजे ग्रहणीमध्ये स्थित असलेलं पित्त जे आहे हे संचार कसं करतं, तुमच्या ग्रहणीमध्ये जठरापर्यंत कसं येतं, तर हा ऊर्ध्व भागामध्ये, आमाशयामध्ये, अधोभागामध्ये, ग्रहणीमध्ये या सगळीकडे कसं फिरतंय, त्याच्यामध्ये सरगुण जो आहे तो सरगुण हे पित्तामध्ये आहे. आणि हे सरगुणामुळे हे पित्त जे आहे, पित्त पाचन करण्याचं काम कधी करतं, हा सरगुणांच्या माध्यमातून सगळ्या तुमच्या ग्रहणीमध्ये किंवा जठरामध्ये हे काम करत असतं. कारण सरगुणांसोबत हे पित्त काम करतं. परंतु हे पित्त फक्त सरगुणांसोबत काम करत नाही, ते द्रवगुणांसोबत पण असतं. कारण द्रवगुण हा सरगुणासोबत एकत्रित काम करतात. आणि म्हणून अन्न जे आहे हे अन्नांमध्ये पूर्णपणे मिसळणं, द्रव आणि सरगुण हे एकमेकांना सहाय्यक गुण आहेत. म्हणजे पित्तामधला द्रवगुण वाढला की पित्तातली उष्णता कमी होते, आपण त्यावेळेस अपचन होत असतं. परंतु पित्त हे जे ऊर्ध्व दिशेला ज्यावेळेस जातं त्यावेळेस आमाशयामधलं अन्न जे तुमच्या अन्ननलिकेमध्ये येतं, आणि अन्ननलिकेमध्ये आल्यानंतर मुखामध्ये तुम्हाला असे एकदम करपट ढेकर यायला लागतात, आम्लयुक्त असं आंबट तोंड पडायला लागतं, किंवा त्याला आपण हल्लास असं म्हणतो, ते असा हल्लास किंवा उलटेलीची भावना व्हायला लागते, पाणी सुटायला लागतं. म्हणजे पाचक पित्त जे आहे हे पाचक पित्त हे तुमचे पित्त दोष जो आहे याच्यामध्ये अल्पस्नेह, उष्ण, तीक्ष्ण, लघु, विस्र हे जे गुण आहेत या गुणांचं पूर्णपणे कसं की हे सगळं हे गुणांनुसार का काम करतो, तर हा द्रवगुण आणि सरगुण हे एकत्रित काम करत असल्यामुळे तुमच्या अन्ननलिकेमध्ये येणं, इतर ठिकाणी ते हलणं, हे सगळ्या गोष्टी ज्या ह्या पित्तामध्ये या द्रव आणि सरगुणामुळे येत असतात. म्हणून हा गुण सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. आणि मग आहार गुणांचा पित्त दोषांवरती काय परिणाम होतो, तर आहार गुणामध्ये आपण जर पाहिलं तर पित्तामध्ये द्रवगुण आहे, आणि त्यासाठी पित्त जे आहे अन्नामध्ये पूर्णपणे म्हणजे मिक्स होतं, हे तुमच्या द्रवगुणामुळे होतं. आणि पित्त हे जे आहे द्रव आणि सर या दोन गुणांमुळे असल्यामुळे ते एकमेकांना सहाय्यक होतं, उष्णता कमी करायचं काम करतं. अपचन जे ते जर जास्त द्रवगुण वाढला पित्तामध्ये तर अपचन सुद्धा आपल्याला होत असतं. म्हणजे ह्या सगळ्या हालचाल करण्यासाठी ते तुमचं द्रवगुण आणि सरगुण हे एकत्रित काम करतात. आता या पित्तदोषाचं सामान्य कार्य काय आहे, म्हणजे पित्त आपल्या शरीरामध्ये ह्या गुणांनुसार कार्य करतं. परंतु गुणांनुसार कार्य करत असताना हे सामान्यपणे काय कार्य करतं, तर महर्षी वाग्भट अष्टांग हृदयामध्ये असं म्हणतात की पित्तम पक्त्युष्म दर्शनम त्रुट शत्रू तुट रुची प्रभा मेदधी शौर्यादू तनु मार्दवे.
म्हणजे तुमचं पित्त जे आहे हे काय करणार आहे, पचन करण्याचे काम करणार आहे. तुमच्या देहाचा उष्मा, ज्याला देहोष्मा असं म्हणलेलं आहे, त्या ठिकाणी तापमान नियंत्रण करण्याचे काम करणार आहे. दृष्टीचं ज्ञान करण्याचे ते काम करणार आहे. भूक लागण्याचे काम करणार आहे. तहान लागण्याचे काम करणार आहे. तुम्हाला रुची स्वाद समजण्याचं ते काम करणार आहे. शरीराला कांतिमान मुलायम त्वचा करण्याचे ते काम करणार आहे. ग्रहण शक्ती वाढण्यासाठी ते काम करणार आहे. शौर्य तणू मार्दव करण्याचे काम करणार आहे. आणि परिवर्तन करण्याचे काम हा पित्तदोष तुमच्या शरीरामध्ये करणार आहे. आता हे कार्य करत असताना आता पक्ती, आता पित्तम पक्त्यू, आता पक्त्यू मधला पक्ती शब्द आपण घेतला, तर ह्याच्यामध्ये काय की पक्तीचा अर्थ होतो पाचन करणं. पाचन करणं म्हणजे संस्कार, थोडक्यात म्हणजे संस्कारो नाम गुणांतर धाम इच्छुते, म्हणजे असं म्हणलेलं म्हणजे हा पित्त जे आहे हे काय करतं, तुमच्या अन्नावरती संस्कार करतं. म्हणजे कुठलाही बाह्य किंवा अभ्यंतर पदार्थ हा शरीरासाठी अनुकूल बनवण्याचं काम हे पित्ताचं आहे. मग प्रत्यक्ष रूपामध्ये हा पदार्थ जो आहे त्याच्यामध्ये गुणांमध्ये बदल करणं आणि शरीर समभाव त्याचे बनवणं आणि त्या पित्ताला त्याचं आहार रसामध्ये रूपांतरित करणं हे पित्ताचं प्रमुख काम सांगितलेलं आहे. मग जे जे अन्न आपण ग्रहण करतो, जठरामध्ये टाकतो, त्याच्यामधलं पित्त करतं काय, त्याच्यामध्ये त्याचा आहार रस तयार करून त्या अन्नाचा आहार रसामध्ये रूपांतर करून त्याला आपल्या शरीर स्वरूपामध्ये, शरीर भावसमामध्ये ते करायचं काम करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम हे पित्ताचं आहे. म्हणून त्याला पक्ती असं म्हणलं. आता तुम्हाला ह्या ठिकाणी पित्त समजून घेताना हे पित्त कसं निर्माण होतं किंवा त्याचं मुख्य कार्य काय, तर हे पचन कार्यामध्ये काम करतं. म्हणून तुम्हाला अन्नाचं पाचन कसं होतं हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. आता आयुर्वेद शास्त्रानुसार हे अन्नाचं पाचन कसं होतं, तर आपल्या अवस्था पाकांमध्ये होतं. प्रथम अवस्था पाक काय, तुमचा मधुर पाक अवस्था आहे. दुसरी जी आहे ती तुमची आम्ल पाक अवस्था आहे. आणि तिसरी पाक जी अवस्था जी आहे ती कटू पाक अवस्था आहे. ह्या तीन ह्याच्यामध्ये तुमच्या अन्नाचं पाचन होत असतं. आता मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून जर आपण थोडासा अभ्यास केला तर अन्नाचे पाचन हे सुद्धा तीन ठिकाणीच होत असतं. मग पहिलं पाचन तुमचं जे होतं ते तुमच्या मुखामध्ये होतं, दुसरं पाचन जे होतं तुमच्या पोटामध्ये होतं, आणि तिसरं पाचन तुमच्या ग्रहणीमध्ये होत असतं. आता फक्त या तीन पाचनामध्ये फरक काय असतो, मुखामधलं पाचन हे लाळ ग्रंथीसोबत होतं, त्याला आपण न्यूट्रल पाचन असं म्हणतो. त्यानंतर पोटामध्ये जे काही पाचन तुमचं होतंय ते पोटामध्ये होणारं पाचन हे तुमच्या आम्लीय स्वरूपामध्ये होत असतं, त्याला आम्ल स्वरूपीय पाचन त्याला असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर तुमच्या ग्रहणीमध्ये जे पाचन होतं ते ग्रहणीमधलं पाचन हे शारीरिक स्वरूपामध्ये होत असतं. असं तीन घटकांमध्ये पाचन तुमच्या शरीरामध्ये होतं. आता तुम्ही पहा, कधी भाकरीचा तुकडा जर आपण खाल्ला, तर भाकरीचा तुकडा खाल्ला तर आपण चघळल्यानंतर काय होतं, कालांतराने तो आपल्याला गोड लागायला लागतो. हा गोड का लागतो, कारण त्याच्यामध्ये स्टार्च आहे, त्याला मंड असं म्हणलं जातं आयुर्वेदामध्ये. हा स्टार्च त्याचं विघटन होतं आणि त्या स्टार्चचं विघटन होऊन त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतरण होतं, नंतर तो गोड लागायला लागतो. म्हणजे पहिल्यांदा तुमचं पाचन कार्बोहायड्रेट जे आहे ते कार्बोहायड्रेटचं पाचन तुमच्या मुखामध्येच होत असतं. म्हणून एक घास 32 वेळा चावून खायचं. एक घास 32 वेळा चावून खाल्ला की त्याचं बरोबर ग्लुकोजमध्ये रूपांतरण झालं की तुमच्या मुखामध्ये पाचन झालं आणि ते अन्न तुम्हाला पटकन पचणार आहे. परंतु तेच भाकरीचा तुकडा तुम्ही जर लोणच्या सोबत खाल्ला, मग मात्र ते तुमचं अन्न मुखामध्ये पचत नाही, ते पचायला मग तुमच्या जठरामध्ये जातं. कारण जठरामधलं पाचन हे आम्लीय स्वरूपामध्ये आहे. लोणचं आपण खातो, चटण्या खातो, किंवा आपण जे काही ज्याला आपण हे व्हिनेगर वगैरे आपण ज्याला म्हणतो, किंवा सॉसेस आहेत, टोमॅटो सॉस बरोबर ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस तुम्ही एखादा ब्रेड जर फक्त असाच ब्रेड खाल्ला तर तुमच्या तोंडात पचणार आहे आणि तो तुम्हाला पुढे पचायला सोपा जाईल. परंतु तोच ब्रेड त्याच्यावरती टोमॅटो सॉस जर तुम्ही टाकला आणि तो जर खाल्ला तर तो तुमच्या मुखात नाही पचणार, तो तुमच्या जठरात पचायला जाईल. कारण आम्लीय स्वरूपाचा त्या ठिकाणी धारण केलंय, तो पदार्थ आम्लीय स्वरूपाचा असल्यामुळं आम्लीय स्वरूपाचे पदार्थ म्हणजे थोडक्यात प्रोटीन, या प्रोटीनचं पाचन हे जठरामध्ये होत असतं. म्हणून आपण करतो काय पहा, वरण भात आपण बनवतो, वरण भात बनवताना आपण कसा खातो, साधा वरण भात जर असेल तर साधा वरण भातामध्ये आपण थोडं तूप टाकतो किंवा लिंबू पिळून आपण ते खात असतो. कारण का की डाळ तुमचं प्रोटीन आहे आणि प्रोटीन मुखामध्ये पाचन होत नाही, प्रोटीनचं पाचन जठरामध्ये होत असतं. तुमचा भात जरी कार्बोहायड्रेट असला तरी पण तो डाळीसोबत आहे, त्याच्यामुळे त्याचं पाचन तुमच्या जठरामध्ये होणार. म्हणून आपल्याला लिंबू पिळायला लागतं साधं वरण भातावरती. आणि फोडणीचा वरण भात बनवला मग आपण काय करतो, त्याच्यामध्ये आमसूल टाकतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो, अजून चिंच टाकतो. हे का टाकतो, कारण डाळ जी आहे ती तुमची प्रोटीन आहे आणि प्रोटीनचं पाचन हे तुमच्या जठरात झालं पाहिजे, हा आहारशास्त्राचा भाग आहे. म्हणून आम्लीय पाचन जे आम्लाबरोबर व्हायचं ते पोटामध्ये झालं करायला लागतं. म्हणून असे ज्या वेळेस मग तुमचं हे पोटामध्ये पाचन होतं आम्लीय स्वरूपात होतं. आता इथं पाचन झालं तर इथलं पाचन कसं होतं, आता थोडक्यात मुखातलं जर आपण पाहिलं तर मुखामध्ये आता रचना कशी असते, मुखामध्ये ही लाळ ग्रंथींमध्ये कसं पाचन होतं, तर तुमच्या मुखामध्ये तीन प्रकारच्या ग्लँड्स असतात, एक पॅरोटिड ग्लँड, सबलिग्युअल ग्लँड्स आणि सबमेडिक्युलर ग्लँड्स. या तीन प्रकारच्या ग्रंथी या लाळ ग्रंथी तुमच्या काम करतात. आता ह्या लाळ ग्रंथींमध्ये परत चार घटक असतात, त्याचा लायसोझाईम असतो एक, तो जीवाणू नाशनाचे काम करतो. आता हेच लायसोझाईम जे आहे काय होतं की हा लायसोझाईम हा घटक सापामध्ये जास्त असतो म्हणून तो विषाक्त असतो.
हे विष निर्माण करतो, म्हणजे जीवाणू नाश करण्याचे काम करत असतो. हा जास्त तिथं प्रभावी असल्यामुळे पॅराट्रिक ग्लॅन्ड जे आहेत हे जास्त काम करतात. तुम्ही पाहिलं असेल लहान मुलांना जास्त लाळ गळते पहा. लहान बाळ जे ना सारखी त्याला लाळ गळते. ही लाळ त्याला का गळते? कारण त्या लहान मुलांना ही लाळ गळण्याचं प्रमाण जास्त परमात्म्याने मुद्दाम दिलंय, कारण त्यांना माहिती हे बारकं पोरगं काही पण तोंडात घालतं. तुम्ही लहान बाळाला पहा, काही पण द्या हातामध्ये लगेच तोंडात घालतं. म्हणजे जे तानबाळ आहे ना, जे आपण शिशु ज्याला म्हणतो, त्याला काही पण हातात द्या ते लगेच तोंडात घालतं. आता हे तोंडात घालायला त्याला सवय असल्यामुळं परमात्म्याने तो विचार त्यावेळेस केलेला असावा कदाचित, म्हणून त्याला ह्या पॅरोटिक ग्लॅन्ड्स लहान मुलांना जास्त दिले असतात. म्हणून ते कायम त्यांच्या तोंडातून लाळ गळते. कारण का, की त्यांच्या हातात जे काही येईल ते तोंडात घालतात, त्यातून हे जीवाणू सगळे शरीरामध्ये जाऊ शकतात, विकृती येऊ शकते, ते आजारी पडू शकतं, त्याच्या पोटात जंत त्याच्यातनं होऊ शकतात. हे होऊ नये म्हणून लहान मुलांना लाळ जास्त दिलेली असते. आणि एकदा आपण झोपलो की झोपल्यानंतर ह्या पॅरोटिक ग्लॅन्ड्स काम करत नाहीत. जेवढं मग तुमचं जे ग्लॅन्ड्स मध्ये जे काही तुमचं आहेत ह्या लाळ ग्रंथी जेवढ्या मुखामध्ये आहेत त्या ठिकाणी मध्ये तीव्र होत जातात. आणि मग सकाळी उठून जर आपण ती लाळ काढली आणि जर एखाद्या किड्या मुंगीवरती टाकली ती लगेच मरून जाते. कारण का, ते जीवाणू नाशाचं कार्य करतं. त्याच्यामध्ये लायसोझाईम नावाचं तत्व जे आहे ते जास्त काम करतं. नंतर टायलिन आणि डायजेस्टिन हे दोन तत्व एकत्र काम करतात. ते तुमच्या स्टार्चचं पाचन म्हणजे मंड जो तो स्टार्चचं पाचन करायचं काम करत असतात. आणि चौथा जो भाग आहे तो म्युकस म्हणजे कफ जो आहे तो करतो काय, हा कफ हा लाळ ग्रंथींच्या माध्यमातून हळूहळू अन्न तुमच्या अन्ननलिकेतनं जठरामध्ये टाकायचा प्रयत्न करतो. आता पहा, तुमच्या तोंडामधलं अन्न तुम्ही दाताने बारीक केलंय आणि ते तुम्ही अन्ननलिकेतनं खाली ढकलून दिलंय. आता जठरापासून तुमच्या मुखापर्यंत हे किती अंतर आहे? 25 सेंटीमीटरचं अंतर आहे जवळपास. या 25 सेंटीमीटरवरनं म्हणजे एवढ्या वरनं जर आपण काही एखादा दगड टाकला तर खाली जठरामध्ये डुबुक असा आवाज आला पाहिजे. पण अन्न तसं जातं का? जात नाही. कारण काय, ह्याच्यामध्ये म्युकस आहे म्हणजे कफ आहे. आणि हा कफ करतो काय, त्या तुमच्या हा अन्ननलिकेतनं हळूहळू हळूहळू तो खाली आणायचं काम करतो. आणि हळू जसं आपण भजी सोडतो ना आता कढईमध्ये, आपण कशी वरून एकदम टाकतो का? नाही टाकत. वरून टाकलं तर काय होईल, तेल अंगावरती उडून पोट येऊ शकतं, भाजू शकतं आपल्याला. म्हणून आपण कशी हळूच भजी सोडतो, तशी भजी सोडताना जसं हळूच आपण ते भजीचं पीठ आपण त्या तळ्यात कढईत सोडतो, अगदी तसंच तुमच्या अन्ननलिकेतलं अन्न हे हळूच तुमच्या जठरामध्ये सोडलेलं असतं. आणि मग जठरामध्ये गेल्यानंतर होतं काय, की मग जठरामध्ये परत होतं काय, जठरामध्ये त्याचं पाचन होतं. मग जठराचे पण तुमचे 3 भाग असतात. एक तुमचा जो असतो कार्डियाक असतो, जो सगळ्यात वरचा. कार्डियाक म्हणजे हृदयाच्या जवळ आहे म्हणून कार्डियाक भाग त्याला. त्याच्यामध्ये HCl नावाचं आम्ल असतं. आता हे तुम्हाला मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून समजून सांगतो. आता हे HCl काय करतं, ह्याची पीएच व्हॅल्यू जास्त असते. हे अतिशय जहाल, ह्यालाच आपण पित्त सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे हे आम्ल स्वरूप आहे. आता हे HCl इतकं जहाल आहे, ते तुमच्या पोटातनं जर बाहेर काढलं आणि टेबलवर टाकलं, टेबल तुमचं जळून जाईल इतकं ते जहाल आहे. परंतु ते तुमच्या जठरामध्ये कसं सुरक्षित असतं? कारण तुमच्या जठराला कफाचं आवरण असतं म्हणून ते सुरक्षित असतं. आणि मग हे करतं काय, की ज्यावेळेस पहा की आपण आता किती जेवायचं हे आपल्याला माहित नसतं. आपल्याला शास्त्रामध्ये महर्षी चरकांनी काय सांगितले, आहारशास्त्रामध्ये जेवताना तुम्हाला करायचं काय, 50% भाग तुमचा ठोस भाग असला पाहिजे, 25% भाग तुमचा जलीय असला पाहिजे आणि 25% भाग तुम्हाला मोकळा सोडायचा आहे. असं जेवायचंय. पण गंमत काय होते, एखादा गुलाबजाम बनवतो, रसगुल्ले बनवतो किंवा तो आपल्या आवडीचा एखादा पदार्थ बनलेला असतो आणि आवडीचा पदार्थ बनला, एखाद्या घरी जर तुमचं मटण बनवलंय किंवा अजून काही तुम्हाला मांसाहार बनवलाय, पण आता प्रत्येकाला जे आवडेल ते आवडीचा पदार्थ बनवला की आपण भरपेट खातो. म्हणजे ज्या ठिकाणी मग हा नियमच पूर्णपणे तुमचा विसरून जातात की 50% स्टील भाग पाहिजे, 25% हा तुमचा जो भाग आहे, हा 25% कसा हवाय, हा तुमचा द्रव भाग हवाय आणि 25% आकाशी तत्वासाठी सोडायला लागतो, तर ते पाचन व्यवस्थित होणार आहे. परंतु आपण आपला आवडीचा पदार्थ आला की तो इतका खातो की जठर तुमचं 100% भरून जातं. आणि 100% जठर भरलं, या कार्डियक भागामध्ये जे HCl वरचा जो तवंग आहे, तो ठरलेला आहे, हा तवंग होतो का तुमच्या अन्ननलिकेमध्ये यायला लागतो. आणि मग तो अन्ननलिकेमध्ये आलं की इकडे तुमच्या जठरामध्ये तुमच्या हा जो काही क्लेदक कफ आहे त्याला जागाच राहत नाही. आणि जागा न राहिल्यामुळे होतं काय, तुम्हाला अग्निमांद्य होऊन जातं. आणि अग्निमांद्य झालं की मग वरती तुमचं हे HClचा जो थर आहे, तो HClचा थर म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड हे शरीरामध्ये अन्ननलिकेमध्ये आलं की तुम्हाला छातीत जळजळ व्हायला लागते आणि आपण म्हणतो ऍसिडिटी झाली. आणि मग ही ऍसिडिटी झाली, ती ऍसिडिटी शमन करण्यासाठी आपण मग करतो काय, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. मिल्क ऑफ मॅग्नेशिया आपण पितो. मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे काय, इनो ऑन ऍसिडिटी गॉन. आपण ती जाहिरात पाहतो ना, म्हणजे इनो काय, हे मिल्क ऑफ मॅग्नेशिया आहे. मग आपण वरनं इनो पितो, इनो पिलं की तुमचं ते HCl जे आहे ना ते न्यूट्रल होऊन जातं. आणि न्यूट्रल झालं, तुमची ऍसिडिटी थांबते, पण खाली सगळं अग्निबांध झालेलं असतं, सगळी विकृती आलेली असते आणि ते आपलं अन्न सगळं सडायला लागतं. मग करपट ढेकर, गॅस, वायू सगळं त्यात तयार व्हायला लागतं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला करायचं काय, भोजन हे व्यवस्थित करायचं. आणि कारण तुमचं जठरच आहे, जठराचा तुम्हाला आकार, जठराची रचना ही त्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. आता अन्न जर प्राकृत अवस्थेमध्ये आलं तर तुमचं कार्डियक मधनं होईल काय, कार्डियक मध्ये त्या ठिकाणी त्याचं विभाजन होईल, त्याचं पूर्णपणे विघटन होईल आणि विघटन होऊन ते तुमच्या फंडिक आणि बॉडी हा जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये ते येऊन थांबणार आहे. त्या ठिकाणी ते अन्न थांबणार आहे. आता हे थांबणार का आहे,
कारण हे तिथं थांबणं अन्न हे थांबणं आणणं अतिशय गरजेचं आहे. कारण तिथं तुमचा जो वायू आहे समान वायू काय करणार आहे, तिथं त्या अन्नाला थोडं थांबवणार आहे आणि थांबून त्याला पूर्णपणे पाचन करणार आहे. ह्या फंडिक आणि बॉडीमध्ये अन्न जेवढं वेळ राहतं तेवढं त्याचं पाचन अधिक जास्तपणे होत असतं आणि तिथून पुढे ते बाहेर पडलं की जठराचा अंतिम भाग जो आहे त्याला आपण पायलोरिक असं म्हणतो. जठराचा अंतिम भाग आहे त्याच्यामध्ये जठर रस असतो आणि याच्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स त्याला असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये होतं काय, या पायलोरिक भागामध्ये याच्यामध्ये जठर रसामध्ये दोन प्रकारचे एन्झाईम्स त्या ठिकाणी काम करतात. त्याच्यामध्ये रेनिन आणि पेप्सिन हे दोन घटक असतात. रेनिन आणि पेप्सिन म्हणजे काय, रेनिन करतो काय, दुधाचं दही बनवण्याचं काम करतो आणि पेप्सिन करतो काय, तुमच्या प्रोटीनला पाचन करण्याचं काम करतो. त्याला पेप्टिन मध्ये त्याचा पूर्णपणे करत काय असतो, त्याला बदलत असतो. तुम्ही बघा लहान मुलं दूध पिलेत आणि ते उलटी करतं, पिताना दूध पितं पण उलटी करताना दही बाहेर काढतं. असं कसं काय होतं, याचा अर्थ काय, हे असं का होतं, तुमच्या जठरामध्ये असलेला रेनिन नावाचा घटक हा दुधाचं दही करण्याचं काम करत असतो. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या आयुर्वेदिक भाषामध्ये तुमच्या जठरामध्ये असलेलं आम्ल दुधाचं दही करतं. म्हणून लहान बाळ आईचं दूध पितं किंवा आपण त्याला बाटलीचं दूध पाजलं, पिताना दूध पितं, पण त्याला जर अजीर्ण झालं, ते बाहेर ज्यावेळेस उलटी करतं त्यावेळेस मात्र ते दही बाहेर काढत असतं. कारण का, रेनिन हा पदार्थ त्याच्यामध्ये काम करत असतो. हा मॉडर्न सायन्स. आणि प्रोटीनचं पाचन करण्यासाठी पेप्सिन नावाचा घटक जो तो प्रोटीनचं पाचन करतो, त्याला पेप्टिन मध्ये बदलत असतो. तर अशा प्रकारे ते पाचन चालतं. आता तुमच्या जठरात पाचन झाले, ते जठरात पाचन झाल्यानंतर होतं काय, की जठरात पाचन झाल्यानंतर ते पुढं अन्न जे आहे ते असंच तुमच्या खाली डिओडिनम मध्ये येत असतं. म्हणजे ग्रहणी तिथून सुरू होते, त्या ग्रहणीमध्ये येतं. आता जठरामधलं पाचन तुमचं आम्लासोबत झालेलं आहे, म्हणजे पित्तासोबत. आता आम्ल आहे म्हणजे पित्त आहे म्हणजे अग्नी आहे, याच्यासोबत तुमचं ते पाचन झाले. आता तुमचं पूर्ण पाचन होण्यासाठी तुम्हाला ते अन्न ग्रहणीत येणं गरजेचं असतं. आता जे अन्न जठरात पचलेलं नाही ते अन्न मात्र ग्रहणीत पचायला लागतं. परंतु त्या अन्नाला ग्रहणीमध्ये पाचन करण्यासाठी तुमचं जसं ते अन्न ग्रहणीमध्ये येतं तर लगेच पाचन सुरू होत नाही. तुमच्या ग्रहणीमध्ये आलं की त्याला पहिला सिग्नल लागतो, पहिला सेन्सर लागतो, तो तुमच्या अग्नाशयाचा. आणि मग ते अन्न करते काय, त्या सेन्सरला टच करतं. आता थोडक्यात तुम्हाला रूपक भाषेत मी सांगतोय, ऍक्च्युली अशी प्रक्रिया होत नाही पण तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय की ते अन्न तुमच्या ग्रहणीमध्ये आलं की तू लगेच तिथं सेन्सरचं बटन दाबलं जातं. म्हणजे ते अन्न बटन दाबतं, होतं काय, तुमच्या त्या अग्नाशयामधनं पॅनक्रियामधनं जे काही पॅनक्रियाटिक ज्यूस आहेत, जे 3 प्रकारचे एन्झाईम घेऊन, त्याला आपण काय म्हणतो इन्शुलिन, ते घेऊन तुमच्या ग्रहणीमध्ये येतात आणि ग्रहणीमध्ये ह्या अन्नामध्ये मिक्स होतात. आता या अन्नामध्ये मिक्स झालं तरी पण त्या ठिकाणी अन्न म्हणतं मी अजून पाचन करणार नाही, मला अजून काही घटक पाहिजे, मला पित्त हवंय, हे तुमचं अन्न त्या ठिकाणी म्हणतं. मग थोडंसं अजून पुढे गेलं, कारण तुमच्या अग्नाशयामधला हा जो काही तुमचा असलेलं इन्शुलिन त्या ठिकाणी मिसळलं किंवा 3 प्रकारचे एन्झाईम्स त्या अन्नामध्ये मिसळले की अन्न अजून थोडंसं पुढे जाणार आहे. थोडंसं पुढे गेलं दुसरं बटन लागणार आहे आणि दुसरं बटन पित्ताशयाचं असणार आहे. आणि मग पित्ताशयाला तिथं सेन्स झाला की लगेच पित्ताशयामधनं होतं काय, पित्त जे आहे, जे पित्त तुमच्या ग्रहणीमध्ये आहे, त्याला गाल ब्लॅडर आपण जे म्हणतो, त्याला पित्ताशय, त्या पित्ताशयामधनं जे पित्त जे आहे ते तुमचं पित्त ग्रहणीमध्ये येतं. आता हे पित्त ज्याला बाईल आपण जे म्हणतो, आता हे पित्त कसं असतं, हे अतिशय कडवट असतं, अतिशय कडू असतं. आणि हे पित्त त्या ठिकाणी क्षारीय स्वरूपामध्ये असतं आणि ते ग्रहणीमध्ये ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते क्षारीय स्वरूपामध्ये काम करतं. अन्न म्हणतं आम्ही पाचन करू पण आम्हाला त्याचं क्षारीय स्वरूप पाहिजे. क्षारीय स्वरूप असेल तरच आम्ही अन्नाचं पाचन करू, अदरवाईज करणार नाही. आणि मग क्षारीय स्वरूपाचं पित्त त्या तुमच्या ग्रहणीमध्ये मिसळल्यानंतर, त्या ठिकाणी मिळाल्यानंतर मग अन्नाचं पाचन व्हायला सुरुवात होते. आता पित्ताशय जे आहे, ह्या पित्ताशयामध्ये ते पित्त आहे, परंतु पित्त पित्ताशयामध्ये तयार होत नाही, ते तुमच्या यकृतामध्ये तयार होत आहे. पित्त तयार करणारं कोण आहे, यकृत आहे, पण ते साठवणारं पित्ताशय आहे, कारण म्हणून त्याला पित्ताशय म्हणलेलं आहे. म्हणून पित्ताशयाच्या पिशव्या काढल्या तरी पण माणसं जिवंत का राहतात, कारण पित्ताशयामध्ये पित्त निर्माणच होत नाही, फक्त ते साठवून ठेवणार आहे एक छोटीशी टँक आहे ती. त्याच्यामध्ये मग पित्ताशयामध्ये आपण पथरी जी होते किंवा पित्ताशयातली खडी हा एक वेगळा भाग येतो, आपण चिकित्सेमध्ये शिकूया. परंतु खरं पित्त तयार करणारं कोण आहे, यकृत आहे. हे यकृत करतं काय, पित्ताशयामध्ये ते पित्त साठवून ठेवतं आणि मग ते ग्रहणीमध्ये येतं आणि ग्रहणीमध्ये आलं की मग अन्नाचं पाचन करायला सुरुवात होत असते. आता अन्नाचं पाचन ग्रहणीमध्ये आपण म्हणतो पण ग्रहणीमध्ये ते लगेच होत नाही. आता त्या अन्नाला खाली पसरायला लागतं आणि मग अन्नाला पसरण्यासाठी ह्या मोठ्या छोट्या आतड्यामध्ये त्या ठिकाणी मग छोट्या आतड्याचे 3 भाग पडलेले असतात. एक तुमचा असतो डिओडिनम, दुसरा असतो जेजुनियम, तिसरा असतो इलेनियम, अशा 3 भाग त्या आतड्याचे. आता वास्तविक जर आपण पाहिलं तर छोटं आतडं हे सगळ्यात मोठं आतडं आहे आणि जे मोठं आतडं आहे ना हे सगळ्यात छोटं आतडं आहे. असा थोडा विरोधाभास आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं, तर छोटं आतडं तुम्ही जर शरीराच्या बाहेर काढलं तर जवळपास आपण पाहिलं 3 मजली बिल्डिंग जेवढी असते 9 मीटरची एवढं ते लांब असतं, हे छोटं आतडं. आणि मोठं आतडं जे मोठं आतडं तुमचं हातभरच असतं किंवा फार फार तर 2 हातांवर, एवढं पण येत नाही, ते त्याच्यापेक्षाही कमी येतं, एवढंच असतं. मग असं त्यांना छोटं आतडं मोठं आतडं नाव का दिली, कारण त्यांचा व्यास जो आहे ना, व्यास आतड्यांचा, तो व्यासानं नाव दिली.
कारण छोट्या आतड्याचा व्यास हा छोटा असतो आणि मोठ्या आतड्याचा व्यास मोठा असतो, म्हणून त्याला छोटा आतडं मोठा आतडं असं म्हणलेलं आहे. आता या छोट्या आतड्यामध्ये पहिला भाग जो आहे तो ग्रहणीचा, तो डिओडिनम आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये अन्न आलं, पित्ताशयामध्ये आल्यानंतर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स पित्त त्याच्यामध्ये मिसळले गेले. आता ते पुढं सरकतं कसं, जेजुनियम मध्ये. जेजुनियम मध्ये होतं काय, त्या ठिकाणी मग तुमचं पित्त त्यामध्ये पूर्णपणे मिसळलं. ते मिसळण्यासाठी त्याला थोडं पसरलं पाहिजे. पसरल्यानंतर त्या ठिकाणी होतं काय, ते पित्त सगळं तुमचं पित्त, तुमचं इन्शुलिन हे सगळं तुमच्या छोट्या आतड्यामध्ये पसरतं आणि पसरल्यानंतर सगळ्या अन्नात ते मिक्स होतं. आता जेजुनियम मध्ये पण तुमच्या अन्नाचं पाचन होत नाही. त्यासाठी अन्नाचं पाचन व्हायला इलेनियम मध्ये यायला लागतं. आणि ज्यावेळेस तुमच्या जे शुद्रांत्र किंवा लागवंत्र आपण जे म्हणतो, सगळ्यात शेवटचा पार्ट इलेनियमचा, त्या ठिकाणी भोजन आल्यानंतर तुमचं पाचन व्हायला लागतं आणि त्या भोजनाचं शोषण व्हायला लागतं. आणि मग त्या ठिकाणी भोजनाचं शोषण करताना हा सार भाग जो आहे तो सार भाग त्या ठिकाणी शोषण करून घेतला जातो. आणि हा सार भाग तिथं शोषण करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी मात्र जलाचं शोषण होत नाही. जलाचं शोषण करण्यासाठी त्या अन्नाला पक्वाशयामध्ये जायला लागतं. आणि मग पक्वाशयामध्ये ते अन्न गेल्यानंतर होतं काय, की पक्वाशयामध्ये ज्यावेळेस ते जाईल त्यावेळेस त्या ठिकाणी जलाचं शोषण प्रॉपरली होतं आणि जलाचं शोषण झालं की जो राहिलेला ठोस भाग आहे तो मलाशयाच्या माध्यमातून, त्याला आपण मल म्हणतो, तो मलाशयाच्या माध्यमातून गुदाच्या माध्यमातून तो बाहेर पडतो. मग अशा प्रकारे खाल्लेलं अन्न मुखातनं पाचन होत होत तुमच्या जठरामध्ये, जठरामधून डिओडिनम, त्याच्यानंतर इलेनियम, त्यानंतर म्हणजे जेजोनियम, इलेनियम असा करत तो मलाशयापर्यंत तो बाहेर पडत असतो मलाच्या स्वरूपामध्ये. अशा प्रकारे ते पाचन होतं. आता ज्यावेळेस आपल्याला जुलाब होतात, डिसेंट्री होते. डिसेंट्री होते म्हणजे होतं काय, की तुमचं पक्वाशय त्याचं शोषण करत नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी विकृती आलेली आहे. मग ती विकृती दूर करण्यासाठी मग आपण आवळ्याचा ज्यूस असेल किंवा आपण जे काही कषाय पदार्थ असतील, हे कषाय पदार्थांसोबतच आपण जर इतर कुठले किंवा जुलाबाची आपण जी गोळी घेतो थांबण्याची, हे काय होतं की पूर्णपणे तुमच्या पक्वाशयाला व्यवस्थित काम करण्यासाठी हे दिलेली औषधं असतात. मग तुमचं पक्वाशय व्यवस्थित काम करतं म्हणजे काय, की ते जलाचं शोषण करून घेतं. आणि त्याने जर जलाचं शोषण केलं नाही, असं पाणी स्वरूपात ते जल बाहेर पडताना आपण म्हणतो जुलाब झाले. हे अन्नाचं पाचन हे अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये होत असतं. प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक घटकामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारे होत असतं. आता आयुर्वेदाची संकल्पना पण तशीच आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या मॉडर्न सायन्सची संकल्पना पण तशीच आहे. फक्त शब्द वेगळे आहेत आणि त्या ठिकाणी स्थानांची नावं थोडी थोडी वेगळी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला थोडे कन्फ्युजन होतं. परंतु हे पाचन अशाच प्रकारे होत असतं आणि ह्या पाचनामध्ये हे पित्त जे आहे, हे पित्त हे अतिशय महत्वाचा रोल निभावत असतं. आणि मग या पित्तामध्ये उष्मा जो आहे, हा उष्मा काय करतो, हा तुमच्या शरीराला तापमान निर्माण करण्याचं काम करत असतो. वातदोषाला प्रेरणा द्यायचं तो काम करत असतो. आणि हे सगळं जे काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पित्त दोषामध्ये असतात. मग पित्त दुसरं अजून काम करतं काय, दर्शन करण्याचं काम करत असतं. दर्शन करण्याचं म्हणजे आपल्याला दिसतं, जे दृष्टीचं ज्ञान होतं हे पित्तामुळे होत असतं. आता तुम्ही पहा, छातीपासून वरचं स्थान सगळं कफाचं सांगितलेलं आहे, परंतु त्या कफाच्या स्थानामध्ये डोळे मात्र हे पित्ताचं स्थान आहे. म्हणजे कफाच्या स्थानामध्ये तो बसलेला आहे, जसं बेटासारखं. सगळीकडनं समुद्र आहे, मध्येच तो बेट आहे. तसं तुमच्या सगळीकडनं कफाचे स्थान आहेत आणि मध्येच हे तुमचं पित्ताचं स्थान सांगितलंय. आता पित्ताचं स्थान हे का सांगितलंय, कारण आपल्याला जी वस्तू दिसते, रंगांचं जे ज्ञान होतं हे केवळ पित्तामुळे होत असतं. आता हे पित्त जे आहे, हे पित्त कसं असतं, आता हे जे पित्त काम करतं म्हणजे कशी क्रिया घडते, की ज्यावेळेस आपण एखादी वस्तू पाहतो, एखादी खुर्ची पाहतो, एखादं डोंगर पाहतो, झाड पाहतो, ते पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यामधल्या नेत्रज्योती ज्या आहेत, हे नेत्रज्योती त्या वस्तूवरती पडतात आणि आपल्या डोळ्यांच्या नेत्रज्योतीची जी किरण आहेत ते वस्तूवरती पडून तिथून परावर्तित होऊन पुन्हा डोळ्यामध्ये येतात आणि ती प्रतिमा, ती छबी घेऊन येत असतात. आणि ती छबी घेऊन आली की नंतर तुमच्या डोळ्यामध्ये असलेलं आलोचक नावाचं पित्त जे आहे, ते आलोचक नावाचं पित्त त्याचं पाचन करण्याचं काम करतं आणि पाचन करून त्याच्या जे काही सूचना आहेत ह्या तुमच्या मस्तिष्काला पाठवतं. आणि मस्तिष्काला पाठवलं की त्यानंतर तुमची धी, धृती आणि स्मृती त्या ठिकाणी काम करतात आणि काम करून मग आपण म्हणतो की याला झाड म्हणतात. आणि मग ती स्मृती एकदा आपण सेव्ह केली की हे आंब्याचं झाड आहे, त्यानंतर हे आंब्याचं झाड तुम्ही आयुष्यात कधी जरी पाहिलं तरी पण तुम्हाला तेच लक्षात येतं की याला आंब्याचं झाड म्हणतात, याला टेबल म्हणतात. हे सगळं क्रिया ही डोळ्यांनी जी घडते ती का घडते, कारण ती प्रतिमाचं पाचन करण्याचं काम हे डोळ्यांमध्ये आलोचक पित्त करत असतं. म्हणून दर्शन हा जो आहे, हा पित्ताचं सामान्य कार्य करणं हे काम, त्याचा गुण आहे. त्यानंतर शुद्ध, शुद्ध म्हणजे काय, भूक लागणं. भूक लागणं जो आहे, हा पित्ताचा अन्न पाचनाचं कार्यावरती डिपेंड असलेला हा शुद्धावेग निर्माण करणं. शुद्धावेग म्हणजे वेळेवर भूक निर्माण करणं हे पित्ताचं काम आहे. आणि निर्माण केलेली भूक ज्यावेळेस आपण भोजन ग्रहण करतो, भोजन ग्रहण केल्यानंतर त्याचं पाचन करण्याचं काम हे जे आहे आणि पाचन करून ते धातूंचं पोषण करण्याचे काम, हे सगळ्या गोष्टींमध्ये शुद्धाची निर्माण होते, भूक जी निर्माण होते ही पित्तामुळे निर्माण होते. म्हणून तीव्र शुद्धा म्हणजे तीव्र भूक लागणे हे पित्ताचं काम आहे. ते पित्त प्राकृत असेल किंवा अग्नी जास्त तीव्र असेल, तुम्हाला भूक ही लागणार आहे. त्यानंतर त्रुट, त्रुट म्हणजे तहान लागणं, तृष्णा लागणं.
म्हणजे शरीरातला जलांश कमी झाला की तुम्हाला तहान लागते. आता जल स्वभावतः कसा आहे, शीतल आहे, उष्ण गुणांचा आहे. आणि हे जल पिल्यानंतर होतं काय, ते उष्णतेचा नियमन होतं. आणि उष्णतेचा नियम झालं की आपल्याला पित्ताचा उष्ण गुण जो आहे तो उष्ण गुण त्या ठिकाणी कमी होतो आणि आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं, तहान भागते. परंतु पित्ताचा उष्ण गुण शरीरामध्ये वाढला की शरीरातलं जे काही जल आहे ते जलाचं अवशोषण होतं, जलाची मात्रा कमी होते आणि तुम्हाला पाणी प्यायची इच्छा होत असते. शरीरातलं पाणी कमी झालं की तुम्हाला वारंवार तहान लागते. कारण का, की प्यास निर्माण करणं म्हणजे तहान निर्माण करणं हा पित्ताचं कार्य, सामान्य कार्य सांगितलेलं आहे. त्यानंतर रुची. रुची म्हणजे तुम्हाला अन्नाचा स्वाद समजणं, चव समजणं. ही चव कशी समजते हे सुद्धा तुमच्या अन्नाच्या पाचनावरती निर्भर असतं. अपचन का होतं, अपचन झालं की तुम्हाला असे कडवट आंबट असे ढेकर यायला लागतात, कडूपणा आंबटपणा तोंडाला यायला असतो. कारण का, की तुमच्या अन्नाचं पाचन ठीक झालेलं नाहीये. मग अन्नाचं पाचन ठीक करण्यासाठी तुम्हाला जे काही तुमच्या जिभेवरती जो काही बोधक कप आहे, त्या बोधक कपासोबत हे तुमचं पाचक पित्त जे त्या ठिकाणी तुमची प्रक्रिया करत असतं. म्हणून रुची समजून देणं हे सुद्धा पित्ताचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. त्यानंतर प्रभा. प्रभा म्हणजे काय, की त्वचेला मुलायम करणं, त्वचेला कांतिमान करणं, हे जे आहे पित्ताचं काम आहे. आता रस धातू आणि रक्त धातू हे जर स्वस्त असतील तर रस आणि रक्त हे दोन धातूंमध्ये पित्त दोषाचं हे स्थान आहे. हे दोन धातू जर व्यवस्थित असतील तर तुमच्या त्वचेला एक ताजगी येत असते. त्वचेमध्ये रस धातूमध्ये साम्यता आली की ते तुम्हाला त्वचेला कांती निर्माण होते. रक्त धातूला साम्यावस्था आली की त्या ठिकाणी तुम्हाला उजळ त्वचा व्हायला लागते. आणि म्हणून रक्त धातू आणि पित्त दोष, रसधातू आणि पित्तदोष यांचा आश्रय संबंध आहे. जर तुमच्या अन्नाचं पाचन ठीक झालं तर हे धातू तुमचे चांगले निर्माण होणार आहेत आणि धातू चांगले निर्माण झाले की त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरती होणार आहे. म्हणून सुंदर कोमल त्वचा जर आपल्याला हवी असेल, आपल्याला ब्युटी पार्लर मध्ये जायच्या अगोदर तुमचं रस आणि रक्त हे दोन धातू प्राकृत करणं आणि त्याच्यामध्ये असलेलं पित्त प्राकृत करणं हे अतिशय महत्वाचं आहे. वर्ण तुमच्या क्रीम लावून काही उपयोग नाही, ते वरच्यावर फक्त आपण अप्लाय करत असतो. वरच्यावर आपण ते फाउंडेशन लावतो, वरती काय तुमची जी कॉम्पॅक्ट पावडर वगैरे लावतो, सगळं काही तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये सगळं शिकता, हे सगळं वरवर केलेलं आहे. खरं सौंदर्य काय आहे, तुमचं पित्त प्राकृत करणं. पित्त प्राकृत असेल तुमचा रस प्राकृत होईल, रस प्राकृत असेल तुमचं रक्त प्राकृत होईल आणि रक्त प्राकृत असेल तर रक्ताचा मल जो पित्त आहे तो सुद्धा प्राकृत निर्माण होईल आणि तुमच्या शरीराला कांती चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या शरीरावर एक अशी प्रभा, मुलायम त्वचा त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर मेधाशक्ती म्हणजे बुद्धी विशेषो मेधा असं अष्टमुर्गामध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे मेधाशक्ती म्हणजे ग्रहण शक्ती, ग्रास्पिंग कॅपॅसिटी तुमची वाढणार आहे. म्हणजे पित्ताचा तीक्ष्ण गुण जो आहे हा विषयांचं आकलन करत असतो, बुद्धीचं विश्लेषण करण्याचं काम करत असतो. म्हणून ज्ञान प्राप्तीसाठी मेधा हे बुद्धीचं विशेष महत्वाचं अंग सांगितलेलं आहे. आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये हे तीक्ष्ण गुण जास्त वाढलेला असल्यामुळं त्यांची मेधाशक्ती, आकलन शक्ती ही चांगली होत असते. म्हणून आकलन शक्ती ही पित्त प्रकृतीच्या लोकांची अतिशय चांगली आहे. कारण का, तीक्ष्ण गुण त्याच्यामध्ये आहे, तो पटकन ग्रास्पिंग करतोय. म्हणून मेधाशक्ती वाढवणं हे जे आहे पित्ताचं काम आहे. त्यानंतर शौर्य वाढवणं म्हणजे पराक्रम, साहस हे जे दाखवणं हा एक मानस भाव आहे. हा मानस भाव म्हणजे साहसी होणं हे कशावरती डिपेंड आहे, हे पूर्णपणे तुमचं तीक्ष्ण गुण हा त्याच्यावरती पूर्ण डिपेंड आहे. मग तीक्ष्ण गुण जो आहे हा उष्ण आणि तीक्ष्ण गुण हा करणार काय, तुमच्या मनुष्य स्वभावामध्ये हा अनेक प्रकारचे गुण जे आहे हे भाव निर्माण करणार आहे. आणि हे भाव निर्माण करून म्हणून पित्त प्रकृतीमध्ये त्यावेळेस हा तीक्ष्ण गुण येतो, त्यावेळेस आपल्याला पराक्रमाची, शौर्याची भावना निर्माण होते आणि डेअरिंग आपल्याला येत असते. आपण म्हणतो डेअरिंग अचानक आली कुठनं, या साहसीपणा आला कुठनं, तर ह्या पित्त प्रकृतीमध्ये येत असतो. कारण पित्तामध्ये जो उष्ण तीक्ष्ण गुण आहे, या तीक्ष्ण गुणामुळे, या उष्ण गुणामुळे होतं काय, हे मानसभाव शरीरामध्ये तयार होतात आणि शौर्याची भावना निर्माण होते. म्हणून सैनिक कसे असले पाहिजे, सैनिक पराक्रमी, साहसी असले पाहिजे, डरपोक नसले पाहिजे. आणि म्हणून त्या सैनिकांना पराक्रमी, साहसी बनवण्यासाठी त्यांच्यातलं पित्त जे आहे हे पित्त अधिक प्रधान ठेवणं गरजेचं असतं. आणि म्हणून जुन्या काळापासून आजच्या काळापर्यंत सुद्धा ज्या ज्या मिलिटरी आहेत त्या सगळ्या मिलिटरीमध्ये त्या ठिकाणी पित्तवर्धनाचे त्या ठिकाणी औषधं दिली जातात. पित्तवर्धन करण्यासाठी काय करायचंय, मग तुम्हाला जो ते अति तामस गुण वाढवायचा असेल, तामस गुण वाढवण्यासाठी मग तुम्हाला मांसाहार, मद्यपान ह्या गोष्टी करायला लागतात. आता हे का करायला लागतात, कारण त्या सिच्युएशन नुसार आहे. तुम्ही जर बॉर्डरवरती काम करताय तर तुमचं पित्त प्रधान असलं पाहिजे. तुम्ही जर समाज जीवनामध्ये काम करताय, गावामध्ये राहताय, त्या ठिकाणी तुमचा जे आहे त्या ठिकाणी सत्वगुण जास्त वाढलेला असला पाहिजे. सत्वगुण कशामध्ये आहे, मग सत्वगुण तुमचा वाढवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं, मग मांसाहार निषिद्ध आहे, मद्यपान निषिद्ध आहे, हे ह्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून समाजामध्ये राहणाऱ्या गृहस्थाश्रमामध्ये असलेल्या लोकांनी त्या ठिकाणी मांसाहार करायचं नाही, मद्यपान करायचं नाही. कारण का, जर हे मद्यपान, मांसाहार केला तर तुमच्या मधला असलेला तमोगुण वाढेल. तमोगुण जर वाढला तर अशांती निर्माण होईल, तुमच्या गावामध्ये पण भांडणं तयार होतील. आणि मग त्या ठिकाणी काय हवंय, शांती हवी आहे. म्हणून सात्विक अन्न ग्रहण करायचं. आणि पण तुम्ही तीच व्यक्ती
जर तुम्ही बॉर्डरवरती गेली त्या ठिकाणी तमोगुण वाढवायचे, मग तमोगुण वाढवण्यासाठी तुम्हाला करायचे काय, मांसाहार असेल, मद्यपानाचे हे तुम्हाला करायचे. म्हणून क्षत्रिय जी लोक आहेत, क्षत्रिय लोक काय करतात नेहमी मांसाहार करतात. का करतात? कारण त्याच्यामध्ये असलेला हा तमोगुण वाढणं हाच सगळ्यात महत्वाचं. कारण ज्यावेळेस हाराकारीचं युद्ध असतं, म्हणजे आणीबाणीचं युद्ध आपण म्हणतो, ज्याच्यावर करा किंवा मरा ही ज्यावेळेस सिच्युएशन निर्माण होते, त्यावेळेस आपण काय करतो, तमोगुण वाढला तरच त्या युद्धामध्ये आपण विजयी प्राप्त करू शकत असतो. हर हर महादेव ही घोषणा आपण का देतो? कारण हर हे जे आहे, हे हर जे आहे हे स्वरूप हे शिवाचं आहे. आणि हर स्वरूप कसं आहे, हे हर स्वरूप हे तमोगुणी आहे. मग तमोगुणी आहे म्हणजे काय, तुम्हाला युद्धात जर विजय मिळवायचा असेल तर शिवतत्वासारखं शिवतत्वामध्ये असलेला हरगुण तुम्हाला धारण करणं गरजेचं आहे. हा हरगुण जर धारण केला तर तुमच्या शरीरामधला तमोगुण जास्त वाढणार आहे. आणि मग जर तुम्हाला युद्धात विजय मिळवायचा, मग तमोगुणी पदार्थ किंवा तमोगुणी आयुध तुमच्याजवळ पाहिजे. मग शिवाने जो काय साप धारण केलाय, जो सर्प धारण केलाय, हा कसा आहे, तमोगुणी आहे, म्हणून तो गळ्यामध्ये आहे. कारण तो तमोगुणाचं प्रतीक दाखवतोय. आणि तमोगुणामध्ये पण तो सत्वगुणी आहे, म्हणून तो ध्यानस्थ सुद्धा आहे. मग हा सर्प का धारण करायचा आहे? कारण सर्प सगळ्यात तमोगुणी आहे. कारण सर्पा इतका तमोगुणी असलेला कुठलाही जीव या सृष्टीतलावरती नाही. सर्प प्रसंगी करतो काय, की त्याच्या असलेली पिलं आणीबाणीच्या काळात त्या पिलांना पण खाऊन टाकतो, स्वतःचा जीव वाचवत असतो. म्हणून हा इतका तमोगुणी आहे. मग हा तमोगुणी असलेलं जर साधन आपण धारण केलं तर आपल्यामध्ये पण तमोगुण वाढणार आहे. संगत गुण थोडक्यात म्हणायचं. मग हा जर वाढला तर काय होईल, हा तमोगुण वाढला तर हा युद्धाच्या ठिकाणी कामाला येणार आहे. तुम्ही बघा, देवी भागवत तुम्ही वाचता, देवी पुराण वाचता, तर देवी पुराण वाचताना त्या कालीच्या हातामध्ये काय आहे, सुरापात्र आहे. सुरापात्र म्हणजे काय, आपण हो देवी दारू पिली. देवी दारू पिली नाही, देवीने ते मद्य प्राशन कशासाठी केले, तमोगुण वाढवण्यासाठी, त्या राक्षसाला मारण्यासाठी केले, म्हणजे दुसरा विध्वंस करण्यासाठी केले नाहीये. म्हणून हे तमोगुण वाढवणारे पदार्थ आहेत. याचं वर्णन तुम्हाला पुराणांमध्ये, वेदांमध्ये पण सापडतं. आणि मग हे तमोगुण वाढत असताना करतात काय, तुमचं पित्त त्या ठिकाणी जर प्राकृत असेल किंवा पित्त जर तुमचं वाढलं असेल, त्या पित्तामधला तीक्ष्ण गुण वाढला असेल, तर तुमच्यामध्ये शौर्य, साहस, धाडस, पराक्रम हे सगळे असतात. म्हणून शौर्य गुण वाढवण्यासाठी पित्त जे पित्त अतिशय महत्वाचं. तनु मारतो. पित्तामध्ये असलेला उष्ण गुण आणि स्निग्ध गुण तुमच्या त्वचेला सॉफ्टनेस आणत असतो. हा सॉफ्टनेस काय येतो, कारण त्याच्यामध्ये तीक्ष्ण आणि स्निग्ध, उष्ण आणि स्निग्ध हे गुण अतिशय महत्वाचे. हे गुण वाढले पित्तामधले की तुमची स्किन सॉफ्ट होते. मग ज्यांना ज्यांना ब्युटी पार्लर मध्ये जायचे, ज्यांना वाटतं की मला सुंदर दिसायचे, मग त्यांनी काय केलं पाहिजे, क्रीम नाही लावल्या पाहिजे. क्रीम ह्या तुमच्या बाह्य आवरणावरच्या आहेत. तुम्हाला आतून तुमचं सौंदर्य वाढलं पाहिजे. मग आतून कसं वाढवायचंय, की तुम्हाला ते आतूनच जर असेल, शरीराच्या तुमच्या प्रकृतीमधूनच असेल, तर तुमच्या शरीराच्या प्रकृतीमध्ये तुमच्या शरीरातला असलेला पित्त दोष, त्याच्यामधला स्निग्ध गुण वाढवा, त्याच्यामधला उष्ण गुण वाढवा, मार्दवता येईल, सॉफ्टनेस येईल आणि अतिशय सॉफ्ट स्किन होईल. तुमच्या जाहिरातींपेक्षा पण ही सॉफ्ट स्किन तुमची ह्या ठिकाणी पडत असते. त्यानंतर आता हे पित्त जे आहे, पित्त दोषाचं कार्य हे आणि आवश्यक गुण कुठले कुठले आहेत पहा. जर पित्त दोषाचं कार्य जर आपण पाहिलं तर ते पक्ती म्हणजे पाचन करणं, उष्णता निर्माण करणं, दर्शन किंवा त्रुट आहे म्हणजे तहान भूक निर्माण करणं, प्रभा कांती निर्माण करणं, मेधा निर्माण करणं, तनु मार्दव करणं, या गुणांमध्ये जर पाहिलं तर पित्ता म्हणजे पाचन करण्यासाठी उष्ण, तीक्ष्ण, द्रव, लघु हे गुण लागतात. उष्मा निर्माण करण्यासाठी उष्णत्व लागतं. दर्शन निर्माण करण्यासाठी दृष्टी पाहण्यासाठी तीक्ष्ण उष्ण गुण डोळ्यामध्ये लागतात. त्यानंतर त्रुट म्हणजे भूक निर्माण करण्यासाठी, तहान निर्माण करण्यासाठी, रुची समजण्यासाठी उष्णत्व गरजेचं आहे. प्रभा निर्माण करायची म्हणजे तुम्हाला कांतिमान बनायचे, उष्ण तीक्ष्ण गरजेचं आहे. मेधा शौर्य निर्माण करायचं आहे, तीक्ष्ण गुण गरजेचं आहे. तनुमार्दव हवे, सॉफ्टनेस हवाय स्किनला, उष्ण आणि स्निग्ध हे गुण लागतात. हे सगळे गुण पित्तामध्ये आहेत, म्हणून ह्या सगळ्या क्रिया पित्ताच्या होत असतात. आता हे सामान्य कार्य पाहिल्यानंतर या पित्ताचे प्रकार सुद्धा आहेत. जसं आपण काल वाताचे प्रकार पाहिले, म्हणजे वाताचे प्रकार आपण म्हणतो पण प्रत्यक्षात वात तुमच्या शरीरामध्ये एकच आहे, तसं पित्त सुद्धा तुमच्या शरीरामध्ये एकच आहे. तुमच्या कार्यानुसार ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कार्य करताय आणि ज्या ज्या प्रकारचं कार्य करताय त्यानुसार त्या पित्ताची नावं बदलतात, त्याची स्थानं बदलतात आणि त्याचे विकार सुद्धा बदलतात. मग अष्टांग हृदयामध्ये दोषभेदी अध्यायामध्ये, हा 12वा अध्याय, त्याच्यामध्ये महर्षी भागवत असं म्हणतात, अधातो दोषभेदी अध्यायम व्याख्यामम इतिह स्माहूत रात्रिय दायोतो महर्षय. म्हणजे पित्ताचे म्हणजे पित्तम म्हणजे पित्त जे आहे, पित्तम पंचाकत्मकम म्हणजे 5 प्रकारचे पित्त आपल्या शरीरामध्ये. या सगळ्या ऋषींनी हे सांगितले पित्ताचे जे आहे 5 आत्मरूप आहेत. आता कुठले कुठले आहेत, या 5 आत्मरूपांमध्ये जर आपण पाहिलं, या 5 आत्मरूपामध्ये पित्त तुम्हाला अग्निकर्मांद्वारे तुम्हाला अनुग्रहित करतो, बळ द्यायचं काम करतो, शरीराचं मेटाबॉलिझम जी प्रोसेस आहे ती तुमची ठीक करत असतो, राग उत्पन्न करतो, राग उत्पन्न करणारं तुमचं रंजक पित्त आहे, पाचन करणारं पाचक पित्त आहे, तेज उत्पन्न करणारं तुमचं जे आहे ते आलोचक पित्त आहे, मेद उत्पन्न करणारं तुमचं उष्ण जे काय करणारं पित्त ते साधक पित्त आहे, आणि उष्णता निर्माण करून ते तुमच्या शरीरावरती काम करणारं भाजक पित्त आहे. असे 5 प्रकारचे पित्त काम करतात.
आणि 5 प्रकारची पित्त जी आहे ही कशी आहेत? तुमचं पाचक, रंजक, भ्राजक, आलोचक आणि साधक अशी 5 आहेत. मग पाचक पित्त कुठं असतं? तर पाचक पित्त तुमच्या आमाशय आणि पक्वाशयाच्या मध्ये जी ग्रहणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते पाचक पित्त पाहायला मिळतं. त्यानंतर रंजक पित्त कुठं आहे? यकृत आणि प्लीहमध्ये आहे. साधक पित्त कुठं आहे? हृदयामध्ये आहे. भाजक पित्त कुठं आहे? त्वचेवरती आहे. आणि आलोचक पित्त कुठं आहे? तुमच्या डोळ्यामध्ये आहे. असे 5 आत्मरूप 5 वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. आता ही 5 आपण जर पाहिलं वरच्या वरून जर आपण खाली गेलो किंवा खालून वरती आपण गेलो तर त्याची स्थानं सुद्धा आहेत. आलोचक पित्त डोळ्यामध्ये, साधक तुमच्या हृदयामध्ये, भ्राजक तुमच्या त्वचेमध्ये, यकृत प्लीहमध्ये, त्या ठिकाणी रंजक आहे. पाचक कुठे आहे पहा? सगळ्या तुमच्या आमाशयामध्ये, डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे पित्ताचे स्थान आहेत. आता पाचक पित्त जर आपण पहिलं स्थान खालून वरती गेलो, त्या पाचक पित्तामध्ये सुद्धा अष्टांग हृदयामध्ये खूप काही वर्णन महर्षी भगवंतांनी केले. मग ते म्हणतात काय? पित्तम पंचातात्मकम तत्र पक्वामशाय मध्यमगतम पंचभूतात्मकम त्वेपी या तैजेस सद्गुण. म्हणजे काय? हे पित्त जे आहे, आता हा सगळा श्लोक मी वाचत नाही, परंतु हे पित्त काय काम करतंय? तुमचं पाचन करण्याचं काम करतंय. तुमच्या पक्वाशयामध्ये, आमाशयामध्ये जे काही पाचन आहे हे पाचन करणं आणि ह्या पाचन करून तुमच्या शरीराला पोषण करणं हे पित्ताचं सगळ्यात महत्वाचं काम सांगितलं. आणि म्हणून हे अवयव ग्रहणी, ह्या ग्रहणीमधलं हे पित्त जे आहे हे पक्वाशय आमाशयाच्या मध्ये ते काम करते. म्हणून हे अतिशय महत्वाचं पाचन करणारं पित्त आहे. सगळ्या पित्तांचा बेस जो आहे हा तुमचा पाचक पित्त आहे. सगळ्या पित्तांचा बेस. कारण हेच पित्त सगळ्यात महत्वाचं आहे. हे जर पित्त तुमचं प्राकृत असेल तर पुढची 4 पित्त तुमची प्राकृत होतात. कारण पाचक पित्त बाकीच्या सगळ्या पित्तांचं पोषण करत असतं. जर तुमचं पाचक पित्त खराब असेल तर बाकीची पुढची 4 पित्त पण तुमची खराब होतात. म्हणून पाचक पित्त हा सगळ्यांचा बेस सांगितलेला आहे. या पाचक पित्तामध्ये उष्ण, तीक्ष्ण, लघु, विश्र हे असे तुम्हाला गुण पाहायला मिळतात. द्रवगुण आहे, यांनी तर प्रधान असतं. परंतु पाचन पित्तामध्ये द्रवगुण जर अत्यंत कमी असेल आणि द्रवगुण हा अग्नीचा आणि त्यावेळेस अग्निगुण जास्त असेल तर पचनाचं काम त्या ठिकाणी जास्त होत असतं. जर द्रवगुण जास्त वाढला पाचक पित्तामधला तर त्या ठिकाणी अग्निमांद्य सुद्धा निर्माण होत असतं. म्हणून पाचक पित्त हे महत्वाचं आहे. अन्नाचं पाचन करणं, आहार रसामध्ये निर्माण करणं, सारं किट्टांमध्ये त्यांना वेगवेगळं करणं, हे सगळं काम हे पाचक पित्ताच्या आधिपत्याखाली येत असतं. आणि पाचक पित्त जे आहे हे पक्वाशयामध्ये राहतं आणि तुमच्या पाचक रसांबरोबर काय ते शरीराला शक्ती द्यायचं काम करत असतं. आणि तुमच्या शरीराला गरम ठेवण्याचं मुख्य कार्य जे पाचक पित्ताचं काम आहे. आणि पाचक पित्त जे आहे हे तुम्हाला ज्यावेळेस कुपित होतं त्यावेळेस तुम्हाला खालील प्रकारे म्हणजे आपण आजार होतात, म्हणजे जठराग्नी मंद होणं, दस्त लागणं, म्हणजे जुलाब होणं, किंवा आपल्याला असं पूर्णपणे रक्ताची जुलाब होणं, किंवा कॉन्स्टिपेशन होणं, मधुमेह, हे सगळं तुमचा पाषाणाचा विकार आहे. रसांचं बॅलन्स त्या ठिकाणी होत नाही म्हणून मधुमेह होतोय. जाडी वाढणं म्हणजे तुमच्या मेद शरीरामध्ये जास्त धातूमध्ये मेद वाढायला लागणं, आम्लपित्त होणं, अल्सरचे प्रॉब्लेम होणं, शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणं, कोलेस्ट्रॉल अधिक बनणं आणि हृदयरोग होणं, हे सगळे जे आहेत हे पाचक पित्ताच्या विकृतीची कामं आहेत. म्हणून तुम्हाला हे टाळायचे असतील, तुमचं पाचक पित्त प्राकृत ठेवायचं असेल तर तुम्हाला अन्न हा तुम्हाला व्यवस्थित ग्रहण करायला लागतं. आणि अन्नाचं व्यवस्थित ग्रहण केल्यानंतर तुम्हाला ते प्राकृत ठेवणं पित्त हे अतिशय गरजेचं आहे. आता हे पित्त हे कार्य काय करणार आहे? तर हे पित्ताला जर तुम्हाला शुद्ध करायचंय, संतुलित ठेवायचंय, तर मग तुम्हाला शुद्ध करण्यासाठी कुंजल क्रिया करायला लागते. की तुम्हाला नॅचरोपॅथीमध्ये किंवा आपण याच्यामध्ये योग क्रियेमध्ये कुंजल क्रिया करायची, शंख प्रक्षालन करायचं. आता शंख प्रक्षालन थोडं हृदयविकाराच्या लोकांना निश्चित सांगितलेलं आहे, परंतु ते तुम्हाला शंख प्रक्षालन एक क्रिया तुम्हाला ती ग्रुपवरती पाठवतो ती कशी करायची. शंख प्रक्षालन का म्हणतात? आतड्यांचा आकार शंखासारखा आहे म्हणून त्याला शंख आणि प्रक्षालन म्हणजे साफ करणं, त्याला शंख प्रक्षालन किंवा कुंजल क्रिया हे तुम्हाला क्रियाशुद्धीसाठी करायचे असतात. किंवा आपण त्या ठिकाणी तुमचं पाचक पित्त ठीक करण्यासाठी आपण करतो काय? विरेचन ही क्रिया आपण आयुर्वेदामध्ये करत असतो. त्यानंतर आसन कुठली असते? तुमचं पाचक पित्त प्राकृत ठेवायचं तर कुठली आसनं केली पाहिजेत? त्रिकोणासन घेतलं पाहिजे, जाणूशिरासन घेतलं पाहिजे, कोणासन असेल, सर्पासन असेल, पादोत्तानासन असेल, अर्धमत्स्येंद्रासन असेल, शवासन असेल, ही आसनं आपल्याला केली पाहिजे. प्राणायाममध्ये पण अग्निसार, शीतली, चंद्रभेदी, उड्याण बंद, बाह्य कुंभक याचा अभ्यास केला पाहिजे आपण. ही प्राणायाम केले तर तुमचं पाचक पित्त ठीक होत असतं. भोजनामध्ये पण जे सुपाच्य आहेत म्हणजे साधे लवकर पचणारे अन्न आहेत हे तुम्हाला खायचे. हिरव्या भाज्या, सलाड किंवा ताजे फळ यांचं सेवन तुम्हाला करायचे आणि तुमच्या पित्ताला सम्य अवस्थेमध्ये ठेवायचे. अशा प्रकारे पाचक पित्ताचे काम आहे. त्यानंतर दुसरं पित्त जे आहे ते दुसरं पित्त कुठलं आहे? रंजक पित्त आहे. आता रंजक पित्त नावावरच सगळं काय रंजन करण्याचं काम करतं म्हणून त्याला रंजक पित्त असं म्हणलं जातं. आणि याचं वर्णन सुश्रुत आणि सुश्रुत संहितेमधल्या सूत्रस्थानामध्ये 21व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकात केलं आहे. यक्तु यकृत प्लिहो पित्तम तस्मिन रंजकोग्नित रीती संज्ञा स रसस्य रागकृत दुःख.
म्हणजे काय, की अवघ्या आमाशया स्थित असलेलं जे काही तुमचं यकृत आहे किंवा जी प्लीहा आहे, ही पित्ताला करते काय, त्या ठिकाणी रंग द्यायचं काम करते. म्हणून रंग देण्याचं काम करते, म्हणून याला रंजक पित्त असं म्हणलं. आता पित्ताचे रंग पण वेगळे असतात. पित्त हिरवं सुद्धा असतं, पिवळं सुद्धा असतं आणि तुमचं ताम्रवर्णी सुद्धा असतं. ज्यावेळेस आपण पाहतो, आता हे तुमच्या बघा, आपण टॉयलेटला गेल्यानंतर तुमच्या मलाला पिवळा रंग का येतो, कधी हा प्रश्न पडलाय का? आपण खातो वेगळ्या रंगाचं आणि बाहेर मल जो पडतो तो वेगळ्या रंगाचा पडतो. असं का पडतो? कारण का, की पाचन अवस्थेमध्ये तो पित्ताचा जो येलो रंग आहे, पिवळा रंग, हा त्या मलामध्ये मिक्स झालेला असतो आणि तो अधिक असल्यामुळे तो तसा तुम्हाला पिवळा दिसायला लागतो. मलाच्या रंगावरनं पण चिकित्सा चालत असते. कुठला रंग आलाय त्यानुसार कुठली व्याधी झाली असेल, हे आपण दिनचर्यामध्ये पाहणार आहोत, की मल त्याग करताना मल कसा आहे तो. पण ह्या मलाच्या रंगावरनं पण चिकित्सा करता येते. आणि मग हा तुमच्या यकृतामध्ये, तुमच्या पाचन संस्थेमध्ये हा पिवळ्या रंगाचा पित्त आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं, तुमच्या पित्ताशयामध्ये तुमचं कसं ते थोडं हिरवट रंगाचं आहे. तुमच्या पाचन संस्थेमध्ये ते पिवळ्या रंगाचं आहे. आणि ज्यावेळेस ते यकृतामध्ये येतं त्यावेळेस मात्र ते ताम्र रंगाचं असतं. मग हे रंग करायचं काम करत असतं. म्हणजे रंग कसं देतं? रंग देण्यासाठी असं जर आपण कार्य जर पाहिलं, तर रसधातू जो आहे, ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करतो, अन्नाचा 24 तासानंतर रसधातू बनतो. हा रसधातू बनला, हा रसधातू कसा असतो? हा श्वेतवर्णीय असतो, पांढरा असतो, सफेद असतो. आणि मग हा रसधातू ज्यावेळेस सगळं पोषण करताना, तो पोषण करण्याच्या क्रियेमधून ज्यावेळेस तो लिव्हरमध्ये येतो, म्हणजे यकृतामध्ये येतो, त्यावेळेस त्याचं होतं काय, की उष्ण गुणांमुळं हा करतो, ह्या उष्ण गुण जे, ह्या उष्ण गुणामुळे होतं काय, त्या यकृत करतं काय, ह्या ताम्रपित्त जे ताम्रवर्णीय पित्त, ह्याच्यापासून रसाला रंग द्यायचे काम करतं आणि लाल रंगाचं रक्तधातू बनवत असतं. आणि म्हणून या रक्तधातूला रंजन करण्याचं काम हे पित्त करतंय, म्हणून रंजक पित्त जे सांगितलेलं आहे. मग रंजक पित्ताचं स्थान कुठं आहे? लिव्हरमध्ये आहे, तुमच्या यकृतामध्ये आहे किंवा प्लीहेमध्ये आहे. आणि मग रक्तधातूची निर्मिती, त्यासाठी असलेले आहार पोषकाचे द्रव्य, त्याचं शोषण, आमाशय जे आहे ते आमाशयामध्ये आपण ते करतोय आणि आमाशयामध्ये करून त्याचं पोषण जर नाही झालं, तर रंजक पित्त पण तुमचं पडत नाही. म्हणून आमाशयामध्ये पोषण होत असताना ज्या ज्या अन्नाचं पोषण झालंय, ज्या अन्नाचा रसधातू तयार झालाय, त्याच रसधातूला रंजन करण्याचं काम हे रंजक पित्ताचं आहे. ज्या आमाशयामध्ये ज्या अन्नाचं पाचन झालेलं नाहीये, त्याचं त्या ठिकाणी रंजन होत नाही, त्या ठिकाणी रसरंजन केलं जात नाही. म्हणून रक्तधातू जो आहे, तो रक्तधातू हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणून रक्ताच्या आधी रस महत्वाचा आहे आणि रसाच्या आधी आहार महत्वाचा आहे. कारण हे रंजक पित्त तेव्हाच काम करणार आहे, ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये आहाराचं पाचन होणार आहे, जसा रसधातू बनणार आहे. आता रंजक पित्त काय काम करणार आहे? रंजक पित्ताचं काम हे अतिशय विस्मयकारक काम, रहस्यमय आपण त्याला म्हणू शकतो. रहस्यमय आपण कसं म्हणू शकतो, की ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये, म्हणजे तुमचं रक्त जे बनतं, ते रक्त बनत असताना त्याला लाल बनवणं, आणि लाल बनवत असताना तुमच्या अस्थिमध्ये ज्या मज्जा आहेत, त्या मज्जामध्ये पण जे रक्तकण बनले, त्या रक्तकणांना सुद्धा लाल बनवणं, हे काम जे आहे, म्हणजे रंग द्यायचं काम, हे रंजक पित्ताचं काम महत्वाचं आहे. आता रक्त दोन ठिकाणी बनतं आपल्या शरीरामध्ये. तर सगळ्यात महत्वाचं जे बनतं ते तुमच्या लिव्हरमध्ये बनतं, याला आपण यकृतामध्ये बनतो. म्हणजे हे आपलं कुठपर्यंत तरुणपणापर्यंत बनत असतं. ज्यावेळेस तुमचा अतिवृद्धपणा येतो, म्हणजे 70-80 वय ज्यावेळेस होतं, त्यावेळेस रक्त तुमच्या बोन मॅरोमध्ये बनत असतं. म्हणजे तुमच्या बोन मॅरोमध्ये जे आपण मज्जा म्हणतो, त्याच्यामध्ये रक्ताचे कण असतात आणि तो सुद्धा सोर्स हा रक्त बनवण्याचा असतो, असं शास्त्रामध्ये सांगितलं. दोन ठिकाणं सांगितले, पण सगळ्यात प्रधान स्थान तुमचं यकृतच आहे, जे लिव्हरच आहे. त्याच्यामध्ये तुमचं रक्ताचं रंजन होतं आणि ते जे आहे रंजन त्या ठिकाणी तुम्हाला रंजक पित्त करत असतं. म्हणून रंजक पित्त दोन ठिकाणी सुद्धा काम करतं. पण सगळ्यात प्रधान स्थान तुमचं लिव्हर आहे आणि म्हातारपणामध्ये, अतिवृद्धावस्थेमध्ये त्या बोन मॅरोमध्ये, मध्यमध्ये सुद्धा रक्ताचे कण रंजन करण्याचं काम ते करत असतं. आता हे रंजक पित्त जे आहे, हे तुमच्या शरीरामध्ये पूर्णपणे करतं काय, भ्रमण प्रणालीमध्ये ते पूर्णपणे सगळं रंजक पित्त हे रक्ताला पूर्णपणे भ्रमण करण्यासाठी लाल करून ते पाठवत असतं. आणि ज्यावेळेस तुमच्या पित्ताचं संतुलन बिघडलं, शरीरामध्ये जर तुमच्या पित्ताचं संतुलन बिघडलं असेल, तर तुम्हाला लिव्हर संदर्भातले सगळे रोग व्हायला लागतात. मग तुम्हाला कावीळ व्हायला लागते, अल्परक्तता यायला लागते, कमजोरी यायला लागते, शरीराची क्षमता कमी व्हायला लागते. हे सगळे जे दोष आहेत, हे सगळे दोष तुमचे हे रंजक पित्ताचे रेखा असतात. कारण रक्तरंजन व्यवस्थित होत नाही. आणि मग रंजक पित्ताचं काम प्राकृत करायचं असेल, तर तुम्हाला अनिमा किंवा कुंजल क्रिया करायला लागते, किंवा आसन जे आहे त्या आसनामध्ये सुद्धा. आता आयुर्वेदामध्ये आपण, पंचकर्ममध्ये आपण करणार काय, विरेचन करणारच आहोत. परंतु आसन करताना योगासनामध्ये त्रिकोणासन, पश्चिमोत्तासन असेल, कोणासन असेल, अर्धमत्स्यंद्र आसन असेल, मंडूकासन आहे, पवनमुक्तासन असेल, म्हणजे आपण आकर्ण धनुरासन असेल, ही सगळी आसनं करायला लागतात. प्राणायामामध्ये तुम्हाला कपालभाती प्राणायाम असेल, अनुलोम विलोम असेल, बाह्य कुंभक असेल, अग्निसार, उड्डाण बंद, ह्याचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. ही प्राणायाम केलं की तुमचे रंजक पित्त तुमचं प्राकृत होत असतं. लिव्हर संदर्भातले सगळे आजार हे रंजक पित्त अशा रिलेटेड बऱ्याचदा हे संबोधले जातात. त्यानंतर पुढचं पित्त जे आहे ते आहे साधक पित्त.
आता हे साधक पित्त कसं काम करणार आहे? तर साधक पित्त जे आहे हे साधक पित्त तुमच्या हृदयामध्ये साधना करण्याचं काम करणार आहे. साधना करून देण्यासाठी तुमच्या हृदयाला शांत करण्यासाठी काम करणार आहे. मग सुश्रुताचार्यांनी त्यांनी अग्नी आणि पित्त हे एकच आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून साधकाग्नी जी आहे ही साधकाग्नी त्याला हा शब्द वापरलेला आहे. हे हृदयामध्ये जे काम करते त्याला साधकाग्नी असं म्हणतात. आणि मग हे साधक अग्नी जे आहे हे साधक अग्नी काम करत असताना साधक पित्ताचं कार्य काय सांगितलंय आयुर्वेदशास्त्रानुसार? तुमचं साधक पित्त जे आहे तुमचं मन जे आहे हे मनावरती काम करतं. कारण हृदय जे आहे हे मनाचं अधिष्ठान आहे आणि मनाचं अधिष्ठान असल्यामुळं हे साधक पित्त सुद्धा हृदयामध्ये आहे आणि हृदयामध्ये असल्यामुळे ते मनावरती सुद्धा काम करतं. मनामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण करायचं काम करत असतं आणि मनावर वेगवेगळ्या भावना निर्माण करत असताना ते तुमच्या बुद्धीला तेज करत असतं, प्रतिभा निर्माण करत असतं, उत्साह आनंद ह्याची अनुभूती तुम्हाला देत असतं. आध्यात्मिक शक्ती प्रदान करण्याचं काम हे तुमचं साधक पित्त करत असतं आणि सात्विक वृत्ती जी आहे सात्विक वृत्ती शरीरामध्ये निर्माण करणं, त्याचबरोबर विकृतीमध्ये ईर्ष्या द्वेष स्वार्थ ह्यांच्या भावना समाप्त करणं किंवा ते निर्माण करणं या सगळ्या गोष्टी या साधक पित्ताच्या माध्यमातून असतात. आणि हे पित्त प्राकृत कधी असतं? जर तुमचं पहिलं पाचक पित्त प्राकृत असेल तर तुमचं रंजक पित्त प्राकृत, रंजक पित्त प्राकृत असेल तर रंजक पित्ताच्या माध्यमातून येणारं ब्लड तुमच्या हृदयात येणार आहे म्हणून तुमचं नंतर तुमचं साधक पित्त सुद्धा त्या ठिकाणी प्राकृत होत असतं. जर तुमचं पाचक पित्त विकृत असेल तर तुमचं रंजक पित्त विकृत बनतं. रंजक पित्त सुद्धा नंतर पुढे हृदयात जातं, हृदयात गेल्यानंतर ते सुद्धा विकृत बनलेलं असतं. आम्ही शुद्ध करायला काय करायचंय? सूत्रनेती जलनेती कुंजल क्रिया करायची, आसनामध्ये सूर्य नमस्कार करायचा, त्यानंतर शशांगासन असेल शवासन असेल योगनिद्रा असेल की तुम्हाला आसनं करायचं. प्राणायामामध्ये तुम्हाला अनुलोम विलोम करायचा आहे, भ्रामरी प्राणायाम किंवा नाडी शोधून प्राणायाम करायचा आहे, उज्जयी प्राणायाम तुम्हाला करायचा आहे किंवा ध्यान करायचं आहे. होईल काय? ध्यान धारणा जास्तीत जास्त केल्यानंतर साधक पित्त जे ते साधक पित्त प्राकृत बनतं आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आपल्याला साधक पित्त प्राकृत असणं अतिशय गरजेचं असतं. हे पित्त जे आहे साधक पित्त अशा प्रकारे तुमच्या मानसिक भावांवरती हे बऱ्याचदा काम करत असतं. आणि मग या पित्तानंतर दुसरं पित्त तिसरं पित्त जे आहे चौथं पित्त हे तुमचं आलोचक पित्त आहे. आता हे आलोचक पित्त काय काम करतं? तर आलोचक पित्तामध्ये जर आपण पाहिलं तर रूप लोचनात स्मृतम असं म्हणलेलं आहे. म्हणजे हे तुमचं आलोचक पित्त डोळ्यामध्ये जे आहे ते तुम्हाला कुठल्याही वस्तूचा आकार रंग याचं ज्ञान प्राप्त करून द्यायचं काम करतं आणि हे काम तुमच्या करण्यासाठी ते डोळ्यामध्ये स्थित असतं म्हणून त्याला आलोचन करणं. लोचन म्हणजे काय? डोळे. म्हणजे आलोचन करणं, आलोचन जे आहे आलोचन म्हणजे दृष्टीचं ग्रहण करणं हे या पित्ताचं काम आहे. आणि मग ह्या पित्तामध्ये आपण जर पाहिलं ज्यावेळेस कुठली एखादी वस्तू आपल्याला दिसते याचा अर्थ काय? त्या वस्तूवरती परावर्तित किरण आपल्या डोळ्यामध्ये गेलेले आहेत आणि ते पाचन करतात. मग डोळ्यामध्ये हे परावर्तित किरण जी प्रकाशाचं प्रतिमा जी बनते ती बनल्यानंतर आलोचक पित्त त्या ठिकाणी ते पाचन करण्याचं सहाय्य करतं आणि तो तीव्र प्रकाश तुमच्या डोळ्यांना कसं करतो? पूर्णपणे विस्तारण्याचं सुद्धा काम करत असतो. म्हणजे आपण हे पाचक पित्ताचं काम काय सांगितलंय? डोंगर पाहिलाय तो डोंगर डोळ्यामध्ये साठवून घेणं, झाड पाहिले ते झाड साठवून घेणं, म्हणजे त्याच्यावरचे किरण डोळ्यामध्ये येतात आणि त्या प्रतिमेचं पाचन करतात आणि मग आपल्या शरीराला आकलन होत असतं. याच्याच व्यतिरिक्त काय होतं? एकदम डोळ्यावरती आपण जर तीव्र प्रकाश मारला डोळे आपण कसं करतो? लगेच आकुंचन करतो, डोळे झाकतो, हात लगेच आपण डोळे ठेवतो. कारण का? ते पाचक पित्त जे आहे त्या प्रतिमेचं त्या प्रकाशाचं पाचन करू शकत नाही. जर तुम्हाला लांबची गोष्ट पाहिजे तुम्हाला डोळे किलकिले करून पाहायला लागतात म्हणजे आकुंचन प्रश्न आपण करतो. हे कशामुळे होतं? हे हालचाल ह्या पाचक पित्तामुळं या ठिकाणी ते होत असते. तिथं वायू पण काम करतो परंतु पाचक पित्त जे आहे हे तुम्हाला सगळं करून हे दृष्टीचं पाचन करण्याचं काम करतं म्हणून आपल्याला डोळ्यांचे आकार हे बदलायला लागतात. आणि मग ह्या पाचक पित्तामध्ये म्हणजे पाचक पित्त तुमचं जर प्राकृत असेल तरच तुमचं मग बाकी सगळे पित्त चांगले होतात. मग आलोचक पित्त सुद्धा हे डोळ्यांवरती काम करतं. आलोचक पित्त डोळ्यांवरती काम करत असल्यामुळे तुमच्या डोळ्यांसंदर्भात सगळे जे काही आजार आहेत हे सगळे तुमच्या आलोचक पित्ताशी रिलेटेड असतात. मग आलोचक पित्त जर तुमचं कुपित झालं तर मग कुपित झाल्यानंतर होतं काय? की तुम्हाला नजर कमजोर दिसायला लागते, डोळ्यांचा तुम्हाला मोतीबिंदू व्हायला लागतो, सफेद मोतीबिंदू व्हायला लागतो, डोळ्यांवरती लेअर यायला लागतात, चष्मा लागायला लागतो जर तुमचा आलोचक पित्त विकृत असेल तर. जर राग आला तर राग तुमच्या हृदयामध्ये येतो पण डोळे लाल होतात. हे डोळे लाल का होतात? कारण त्या ठिकाणी आलोचक पित्त त्या ठिकाणी विकृत झालेलं असतं. कारण साधक पित्त विकृत झालं की तुमच्या हृदयामधलं की आलोचक पित्तावर ते परिणाम करते. म्हणून ह्या पित्तांचा सुद्धा दोघांचा एकमेकांना संबंध आहे. आणि मग साधक पित्त जसं अतिशय उल्हासित झालं तर डोळे सुद्धा आपल्याला काय करतात? म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी असे पूर्णपणे असं आकुंचन पाहून त्याला सुखद धक्का मिळत असतो, सुखदपणा आपल्याला जाणवत असतो. आणि ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये प्रचंड आनंद होतो, प्रचंड आनंद झाला की तुमच्या डोळ्यातनं आनंदाश्रू जे निघतात त्याच्यावरती सुद्धा काम हे पाच आलोचक पित्त करत असतं. आनंद झाला हृदयात पण आनंदाश्रू डोळ्यामध्ये आले कारण काही दोन पित्त बरोबर काम करतात. दुःख तुमच्या हृदयात होतं परंतु त्याचा परिणाम तुमच्या आलोचक पित्ताच्या माध्यमातून डोळ्यामध्ये होतो, अश्रू बाहेर यायला लागतात.
तर हे सगळं जे आहे हे सगळे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणून आलोचक पित्त जे आहे, आलोचक पित्त आणि साधक पित्त यांची पूर्णपणे एकमेकांना कॉर्डिनेशन असतं. आणि मग हे आपल्याला शुद्ध करण्यासाठी करायचं काय, की तुम्हाला जलनीती करायची, नेत्रधोती आपण ज्याला म्हणतो ती करायची, नेत्र बसती आपण करू शकतो. पण डोळ्यांना कसं करायचं, कप घ्यायचं, त्या कपामध्ये शुद्ध पाणी घ्यायचे, गुलाबजल घ्यायचे, त्यात डोळे बुडून ते उघडायचे आणि डोळे साफ करायचे. म्हणून डोळ्यांना तुम्हाला जास्त पण थंड करता येत नाही, जास्त पण गरम करता येत नाही. जास्त थंड कराल तुम्हाला मोतीबिंदू कफ त्यामध्ये वाढेल, जास्त गरम करा उष्णता वाढेल आणि तुमची दृष्टी कमी होऊन जाईल. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मिडल करायचंय. आणि मग मिडल करताना आपल्याला करायचं काय, म्हणजे संतुलन करताना करायचं काय, की तुम्हाला डोळ्यांना त्या ठिकाणी अंजन विधी करायचा आहे, डोळे धुवायचे, तुम्हाला आपण नेत्र धावण त्याला म्हणतो, नेत्र धावण व्यवस्थित करायचंय. आसनन करताना कोणासन असेल, भुजंगासन असेल, धनुरासन असेल, मत्स्यान असेल, हे सगळं तुम्हाला करायचं. प्राणायामामध्ये तुम्हाला अनुलोम विलोम करायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, भ्रामरी करायची, मूर्छा प्राणायाम करायचा आहे. आणि दररोज कमीत कमी तुम्हाला आलोचक पित्त जर चांगलं ठेवायचं असेल तर दररोज कमीत कमी 10 मिनिटं तरी आपल्याला ध्यान करायचं. 10 मिनिटं ध्यान केलं की तुमचं आलोचक पित्त जे आहे तुमचं प्राकृत व्हायला मदत होणार आहे. आणि त्यानंतर तुमचं लास्टचं शेवटचं जे पित्त आहे त्याला भ्राजक पित्त असं म्हणतात. आता हे भ्राजक पित्त काय काम करतं, तर भ्राजक पित्त म्हणजे त्वकस्त भ्राजक भ्राजनात्व असं म्हणलं जाईल, म्हणजे भ्राजनात ती पण हे असं सुद्धा त्याच्यामध्ये वर्णन सापडतं. म्हणजे त्वचेमध्ये जे आहेत हे त्वचेमध्ये स्थित असलेलं हे भ्राजक पित्त आहे. त्वचा विकार जे सगळे होतात तुमच्या भ्राजक पित्ताच्या माध्यमातून होत असतात. भ्राजक पित्ताचं काम काय, प्रकाशमान होणं किंवा पित्त त्वचेच्या जे त्वचेला तेज प्राप्त करून देणं, वर्ण चमकवणं, त्वचा कांतिमान करणं, हे सगळं भ्राजक पित्ताचे काम आहे. भाजक पित्तामध्ये जर विकृती आली तर म्हणजे त्वचा विकार बऱ्याच आपल्याला होत असतात. चेहऱ्यावरती फोड येणं, खरूज येणं, खाज खुजली आपण जे म्हणतो ती येणं, सोरायसिस, हे सगळे भ्राजक पित्ताचे दोष आहे. आणि भ्राजक पित्त हे सगळ्या शरीरभर असतं. आणि शरीरभर असल्यामुळं त्या ठिकाणी मग तुम्हाला व्हिटॅमिन डी यांचं ग्रहण करणं, वायुमंडलामध्ये जे काही सगळं दररोज घडते त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही रोगाणू विषाणू जे आहेत त्याच्यापासून संरक्षण करणं, हे सगळं भ्राजक पित्ताचं काम आहे. आणि भ्राजक पित्त कसं काम करतं, हे जर कुपित झालं तर तुम्हाला अनेक प्रकारचे रोग होतात. मग तुमचे त्वचा लाल पडायला लागते, तुम्हाला चर्मरोग झालेले असतात, शरीरावरती फोडे फुंची यायला लागतात, एक्झिमा व्हायला लागतो, त्वचा फाटायला लागते. वायू सोबत असेल तर तुम्हाला कोरडी त्वचा होऊन ती पूर्णपणे खाज यायला लागते, कोरडी खाज यायला लागते. हे सगळं तुमचं भ्राजक पित्त विकृत असल्याची लक्षण आहे. मग ह्याला जर आपल्याला प्राकृत करायचं असेल तर याला प्राकृत करताना काय करायला लागतं, तुम्हाला भ्राजक पित्तावरती काम करायला लागतं. भ्राजक पित्तावरती आपण सल्फर म्हणजे गंधक रसायन ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला मिळत असतो. आता भ्राजक पित्त जो आहे हा भ्राजक पित्त शुद्ध करायचा आहे तर कुंजल, नेती, शंख प्रक्षालन हे करायला लागतं. नंतर आसनामध्ये सूर्यनमस्कार, नौकासन, चक्रासन आपल्याला करायला लागतं. आणि प्राणायाममध्ये आपल्याला प्लविणी असेल, तालबद्ध नाडी शोधन असेल किंवा आंतरिक कुंभ, जे आंतरिक कुंभ आपण जे म्हणतो ह्याचा अभ्यास आपल्याला करायला, त्यावेळेस तुमच्या त्वचेवरती चांगले काम होत असतं. आणि सगळं काम जे आहे हे भ्राजक पित्ताच्या आधिपत्याखाली येत असतं. आता असे 5 प्रकारचे पित्त आपण पाहिले, कुठं कुठं त्याचा स्थान आहे, कुठं कुठं ते असतात, कुठं कुठं त्याच्यावर चिकित्सा करायला लागते, त्यांची स्थानं, कार्य आपण सगळी पाहिली. आता या पित्तामध्ये जर विकृती आली तर कुठली विकृती येते, एक तर पित्तवृद्धी होते किंवा पित्ताचा क्षय होत असतो. आता पित्तवृद्धी जर झाली तर तुमच्या पुरुष असेल म्हणजे जे आपण मलवण्याला म्हणतो किंवा मूत्र असेल, डोळे असतील किंवा त्वचा असेल त्याला पिवळेपणा यायला लागतो. उष्ण आणि तीक्ष्ण गुण वाढला की वारंवार भूक लागायला लागते, तहान लागायला लागते. तुमच्या पायांना, तुमच्या हातांना, तळपायांना, मूत्रमार्गामध्ये दाह निर्माण व्हायला लागतो, ज्याला आपण उन्हाळी लागली असं म्हणतो. त्यानंतर सतत तुम्हाला हे दाह प्रत्येक अंगामध्ये निर्माण होणं, गरमी होणं, प्रचंड गरम होणं, म्हणजे हिवाळ्यात सुद्धा तुम्हाला फॅन लावायला लागतो जर पित्त विकृत असेल तर. आणि मग झोप तुमच्या पित्तामुळे कमी होत असते. म्हणून ही पित्तवृद्धी झाली तुम्हाला ही लक्षणं दिसायला लागतात. आणि पित्ताचा क्षय झाला तर काय होतं, तुमचा उष्ण आणि तीक्ष्ण गुण कमी झाला की अग्निमांद्य शरीरामध्ये व्हायला लागतं. मग अग्निपचन, तुमचं अन्नपचन व्यवस्थित होत नाही. उष्ण गुण कमी झाला की थंडी वाजायला लागते. आणि स्नेह, उष्ण, तीक्ष्ण हे जर गुण कमी झाले की त्वचेचं तेज कमी व्हायला झालेलं असतं. हे पित्त क्षयाची लक्षणं सांगितली. आता याच्यामध्ये हे पित्त का वाढतं, त्याची कारण काय, त्याचा हेतू काय, की ज्यादा चटपटे पदार्थ, नमकीन पदार्थ, ओली भेळ, पाणीपुरी, मसाला पुरी, रगडा पॅटीस हे असे पदार्थ जर आपण खाल्ले, जास्त मसालेदार पदार्थ, याच्यामध्ये तुम्ही मटण, मासे हे जास्त तुम्हाला मसाले टाकून खाल्ले किंवा जास्त तिखट पदार्थ खाल्ले, मिरची, ठेचा हे जर पदार्थ जास्त खाल्ले तुमचं पित्त त्या ठिकाणी प्रकोपित होणार आहे. तुम्ही जास्त मेहनत केली तर तुमचं पित्त प्रकोपित होणार आहे. तुम्ही मानसिक तणावामध्ये जास्त रागात जर सारखा असाल, सारखा राग येतो तर तुम्हाला पित्त वाढणार. तुम्हाला जर जास्त तुम्ही शराब म्हणजे आपण दारू तुम्ही पिताय, जास्त मद्याचं सेवन होतंय, पित्त वाढणार आहे. कारण दारू ही सगळी आम्लीय आहे. लोकांना दारू कसं प्यावं हे सुद्धा कळत नाही. म्हणजे तुमची दारू आम्ली आहे, त्याच्याबरोबर खातात काय ते शेंगदाणे किंवा ती भेळ वगैरे काय असेल
ते चिवडा वगैरे खातात, त्यातनं हे काय होतं तुमचं बघा, शेंगदाणे पण काय पित्त वाढवणार आहे, दारू पण काय पित्त वाढवणार आहे. म्हणजे जी लोक जास्त दारू पितात ना त्यांना मग हार्टचा विकार होत असतो, कारण का पित्त तुमचं सगळं विकृत करत असतात. म्हणून त्यामध्ये बॅलन्स पण त्यांना कळत नाही, म्हणून मद्यपान कसं करावं हे सुद्धा त्यांना कळत नाही. चरकांनी 84 प्रकारचे मद्य सांगितले चरक संहितेमध्ये, आणि मद्यपान पण दिनचर्या ऋतुचर्यामध्ये सांगितलेलं आहे, ते सुद्धा निषिद्ध नाहीये, पण कसं प्रमाणामध्ये, औषध म्हणून, व्यसनासाठी नाही, मौज मजा करण्यासाठी नाही. कारण ग्रंथोक्त जे मद्यपान सांगितलंय ते आसवांच्या किंवा अरिष्टांच्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे, आणि ते औषधीसाठी, शरीराची प्रकृती चांगली ठेवण्यासाठी ते मद्यपान सांगितले, ते व्यसन करण्यासाठी सांगितलेलं नाही. आणि मग अशा प्रकारची मद्यपान करताना आपल्याला प्राकृतपणे ते करायला लागतात. म्हणून दारू सुद्धा कशी प्यावी आपण जे म्हणतो ना हे लोकांना कळत नाही, कारण का सगळंच पित्त वाढवणारं ते करत असतात, सगळंच तुमचं पित्त भडकवणारं त्याच्यामध्ये पदार्थ असतात. दारू पण आमली आहे, तुमचं ते पित्त प्रधान आहे, त्याच्यानंतर शेंगदाणे, चिवडा, वेपर्स, हे सगळे जे हे सगळे पदार्थ काय हे सगळं तुमचं पित्त विकृत करतात. आणि मग तुम्ही जर जास्त दारू पिताय तर काय होणार आहे, तुमच्या त्या दारूमुळे तुमच्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढायला लागणार आहे, कारण हे पित्त जे आहे हे विकृत होणार, आणि हे विकृत पित्त तुमच्या रक्तामध्ये मुरणार, रक्तामध्ये मुरलं की रक्तपित्त होणार, रक्तपित्त झालं की रक्तातला कचरा वाढणार, हा कचरा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढवणार, कोलेस्ट्रॉल वाढलं की तुम्हाला हृदयविकार तो 100% होणार आहे. म्हणून दारू पिऊ नये असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये, डॉक्टर तुम्हाला सांगतात, कारण का त्याचं कारण हे आहे, कारण तुम्हाला ते पिता येत नाही व्यवस्थित. त्यानंतर भूक लागणं, म्हणजे भोजन वेळेवर आपण न करणं, हे सुद्धा तुमचं पित्त विकृतीचं काम आहे. म्हणजे तुम्हाला वेळेवर जेवण न करणं हे तुमचं पित्त विकृती करतं. जेवण कसं केलं पाहिजे, 2 जेवणामध्ये 6 तासांचं अंतर असलं पाहिजे. आजकाल मॉडर्न सायन्स मध्ये काही पण सांगतात, 2 तासानंतर खा, 3 तासानंतर खा, आणि जर डायबेटीसचा पेशंट असेल त्याला सांगतात दर 3 तासाने खा, अतिशय चुकीचं आहे. डायबिटीस हा मेळ म्हणजे त्याची संप्राप्तीच लोकांना समजलेली नाहीये की हा डायबिटीस आजार का आहे. हा पूर्णपणे रसांच्या बॅलन्सिंगचा प्रकार आहे. डायबिटीस हा तुम्हाला नियंत्रणात आणता येतो, फक्त तुम्हाला रसांचं बॅलन्सिंग करायला लागतं. आपण पान खायचं बंद केलंय, त्रयोदशी गुणिविडा हा खायचा बंद केलाय, त्याच्यामुळे होतं काय की तुमचं रसांचं बॅलन्स होत नाही. डायबिटीस वरती कषाय रस अतिशय चांगला काम करतो, म्हणून आपण जांभळाचा रस आपण पित असतो, जांभळा हा खात असतो. अन्नामध्ये कषाय रस हा नसतोच. ज्यावेळेस आपण भोजन करतो तो भोजन आपण पोट भरायसाठी करतो, संतुलित अन्नासाठी करत नाही. संतुलित भोजन करून पहा, तुम्हाला डायबिटीस सारखे सुद्धा आजार होणार नाही. मग डायबिटीस पूर्ण बरा करायचा असेल, त्याच्यावरती जर विजय मिळवायचा असेल तर तुमचं अन्न षड्रसात्मक असलं पाहिजे. आता षड्रसकात्मक जर पाहिलं तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त हे 5 रस तुम्हाला अन्नामध्ये मिळतात, 6वा रस तुम्हाला पाहायला मिळत नाही. मग तो 6वा रस तुम्ही कसा मिळवायचा असतो, मग नागवेलीचं पान आपल्याला खायला सांगतं शास्त्र. मग नागवेलीचं पान जर आपण खाल्लं तर कषाय रस त्यातनं मिळतो. त्या पानामध्ये बडीशेप टाकली, बडीशेप कशी आहे, कषाय रसांची आहे. सुपारी आपण टाकतो, सुपारी काय करते, आमाचं पाचन करते, तुमचं पूर्णपणे शरीरामध्ये असलेला कषाय रस ती वाढवत असते, कषाय तुमचं सगळं बनतं, कषाय रस तुमच्या सुपारीमुळे बनतो. कात आपण टाकतो, कात करतो काय, रक्तशुद्धी करायचं काम करतो. त्या पानामध्ये चुना टाकतो, करतो काय, कॅल्शियम वाढवण्याचं काम करत असतो. त्याच्यामध्ये कंकोळ टाकतो, केशर टाकतो रक्तशुद्धीसाठी. खादीर म्हणजे कात, जे खादीर रस आपण त्या ठिकाणी तुकडा टाकलेला असतो. जायफळ त्याच्यामध्ये टाकतो, लवंग आपण त्याच्यामध्ये टाकतो. त्यानंतर तुमचा आसमान तारा असेल, त्याच्यामध्ये असलेला भीमसेनी कापूर असेल, त्याच्यामध्ये असलेला तुमचा ओवा सत्व असेल, हे पाचनासाठी अतिशय गरजेचे आहे. म्हणून त्रयोदशी गुणिविडा हा जुन्या काळामध्ये खाल्ला जायचा, आणि तो मधल्या काळात बंद झाल्यामुळं डायबिटीसचे पेशंट वाढाले. म्हणजे हा त्याच्यामध्ये असलेला एक प्रकार आहे, हा एक प्रभाव आहे. म्हणून पान खाणं हे अतिशय वैज्ञानिक आहे. परंतु कुणी खायचंय, ज्यांचं 18 वर्ष किंवा 16 वर्ष पूर्ण झाले त्याच लोकांनी खायचं. लहान मुलांनी खायचं. लहान मुलांनी का खायचं नाही, कारण ते पान कशा आहे, आणि तुमच्या लहान मुलांमध्ये कफ प्रकृती असते, कफ प्रकृती शरीराचं पोषण करते, आणि जर लहान मुलांनी पान खाल्लं तर शरीराचं पोषण होणार नाही, त्या ठिकाणी शरीरामध्ये विकृती येऊ शकते. म्हणून लहान मुलांनी पान खायचं नाही. परंतु प्रौढ लोकांनी मात्र दररोज पान खायचे, कारण का की आमाचं पाचन हे झालं पाहिजे, शरीरामध्ये पचन क्रिया व्यवस्थित झाली पाहिजे, आणि त्या ठिकाणी कषाय रस तुम्हाला शरीराला मिळाला पाहिजे, जेणेकरून षड्रस प्राप्ती जी आहे शरीराला झाली की तुमच्या शरीराचं संतुलन त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून पान खाण्याचं शास्त्र सांगितलं. आणि मग हे 6 तासांचं अंतर का सांगितलंय, की तुमचं अन्न पचण्यासाठी तुमचे पहिले 2 तास जे आहेत हे जठरामध्ये जातात, आणि बाकीचे 4 तास तुम्हाला ग्रहणीमध्ये लागतात. ग्रहणीचे 4 तास, जठराचे 2 तास, असं मिळून 6 तासाचं अंतर 2 भोजनामध्ये असलं पाहिजे. आणि मग हे भोजन पण कुणी किती करायचंय, आजकाल कुणी काही सांगतं. म्हणजे आपण काय करतो, कुठेतरी युट्यूबवरती ऐकतो किंवा कुठलं तरी एखादं व्याख्यान ऐकतो, आणि मग एखादा डायटिशियन काय सांगतो की दर 3 तासांनी जेवा, मग आपण दर 3 तासांनी जेवायला लागतो. एखादा सांगतो नाही नाही 2 तासांनी जेवा, मग एखादा सांगतो नाही नाही 6 तासांनी जेवा. आपण कन्फ्युज होतो.
आणि मग काही काही डायटिशियन काय सांगतात की तुम्ही 3 वेळा जेवा. मग आपण 3 वेळा जेवायला लागतो. नंतर डायटिशियन म्हणतात नाही नाही असं नाही, तुम्ही 2 वेळा जेवा. मग तो 2 वेळा जेवायला लागतो. मग कधी कधी म्हणतात नाही, एकच वेळा जेवा. म्हणजे आपल्याला किती वेळा कोणी जेवायचं हे पण आपल्याला मग कळत नाही. आपण कन्फ्युज होतो, कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही, आपण करतो काय हे आपल्याला कळत नाही. आणि मग शेवटी आपण म्हणतो सगळं राहू दे बाजूला, मला भूक लागली की मी खाणार. म्हणजे हे असे आपल्याला ही वृत्ती आपली व्हायला लागते. त्याच्यामध्ये शास्त्र काय सांगतं, तर शास्त्राने भोजन सुद्धा कुणी किती वेळा करायचं हे सांगितलेले आहे शास्त्रामध्ये. भोजन कसं करायचे, जे लोक कष्टकरी आहेत, जे खड्डे खांदतात, ज्यांना कष्ट जास्त करायचे, ज्यांना धावपळ करायची, अशा लोकांना ऊर्जेची गरज आहे. शेतकरी वर्ग आहे, ऊर्जेची गरज आहे. मग त्यांनी करायचं काय, 3 वेळा जेवण करायचं. मग सकाळ सकाळी 7:00-7:30ला न्याहारी करायची, भरपूर जेवायचे. आणि जेवल्यानंतर बरोबर 6 तासांनी जर तुमचा प्राकृत असेल, पित्त प्राकृत असेल, तर बरोबर 2 तासांनी जठरात अन्न पाचन होईल. जठराचं अन्न पाचन झालं की ती ग्रहणीमध्ये जाईल. 4 तासांनी बरोबर त्याचं अन्नाचं पाचन होईल. आणि ह्या सगळ्याचा कालावधी पाहिला, 7ला तो जर जेवला तर बरोबर होतं काय, 7ला किंवा 8ला जेवला तर बरोबर 1-1.5 वाजता ते 6 तास सगळे पूर्ण होतात. आणि बरोबर 1.5 वाजता त्या शेतकऱ्याची बायको ही डबा घेऊन किंवा टोपलीमध्ये भाकरी घेऊन त्या शेतकऱ्याला दुपारी जेवायला घेऊन येत असते. मग दुपारी जेवण केलं की 1 वाजता तुम्ही जेवलाय, बरोबर 6 तासाचं अंतर संपलं की 6-6:30ला भूक लागते. मग संध्याकाळचं जेवण बरोबर सूर्यास्ताच्या अगोदर करायचं. आणि मग असं 3 वेळा जेवायचे कष्टकरी लोकांनी. पण जे लोक बैठे काम करतात, जे शिकवण्याचं काम करतात किंवा ज्यांना बैठे काम आहे, IT कंपनीमध्ये काम आहे, तर अशा लोकांनी मात्र 2च वेळा जेवायचं. सकाळी आणि संध्याकाळी सूर्योदय झाल्यानंतर, सूर्यास्त व्हायच्या आधी 2 वेळा जेवायचे. आणि ज्यांना ज्ञानार्जन करायचं, ज्यांना ज्ञानधारण करायचं, ज्यांना साधना करायची, अशा लोकांनी मात्र एकदाच जेवायचं. हे असं शास्त्र आपल्या पूर्णपणे विज्ञानामध्ये, ह्या पूर्ण वैदिक सायन्समध्ये सांगितलेलं होतं. आणि अतिशय प्राकृत होतं, अतिशय ते योग्य होतं. कारण तुम्ही जर 3 वेळा जेवाल, मग आपण म्हणलेलं आहे की जो 1 वेळा जेवतो तो योगी, जो 2 वेळा जेवतो तो भोगी, आणि जो 3 वेळा जेवतो काही काम न करता तो रोगी. म्हणून रोग उत्पन्न जे 3 वेळा करतात, जेवतात, त्यांना होत असतो. म्हणून बैठी कामं असतील तर 2च वेळा भोजन करा. आणि मग सकाळचं जेवण कसं असलं पाहिजे, राजासारखं असलं पाहिजे. दुपारचं कसं असलं पाहिजे, तुमचं हे प्रधानासारखं किंवा सेवकासारखं असलं पाहिजे. तिसरं कसलं असलं पाहिजे, भिकाऱ्यासारखं असलं पाहिजे, अतिशय छोटं. आणि हे भोजन कसं करायचंय, तर तुम्हाला सूर्योदय झाल्यानंतर तुम्हाला भोजन करायचं. म्हणजे सकाळी 7 ते 9 या दरम्यान तुम्हाला भोजन करायचंय. 7 वाजता सूर्योदय होतो. जसं सूर्याचं पहिलं किरण तुमच्या पृथ्वीवरती पडतं, तसं तुमच्या शरीरात जठराग्नी प्रज्वलित होतो. आणि जठराग्नी प्रज्वलित झाला की तो अन्नाचं पाचन करण्यासाठी काम करत असतो. म्हणजे जैविक घड्याळ सांगितलंय, त्या जैविक घड्याळामध्ये तुम्हाला जेवणाचा सकाळची काळ जो सांगितलाय, हा तुम्हाला 7 ते 9 हाच सांगितलाय. ह्याच कालावधीमध्ये तुम्हाला भरपूर जेवायचंय आणि भरपूर खायचंय, पंचपक्वान्न खायचं. आपण करतो काय, नेमकं 7 ते 9 ह्या कालावधीत चहा पितो, नाश्ता करतो आणि सगळं विकृती करून टाकतो. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा नाश्ता करता किंवा चहा पिता, मग नाश्ता करता, किंवा नाश्ता केला की मग चहा पिता. त्यात होतं काय, चहा तुमचा दुधाचा असतो, नाश्ता तुमचा मिठाचा असतो, तिखटाचा असतो. दूध आणि तिखट मीठ एकत्र आलं की विरुद्ध अन्न होतं. आणि सकाळची सुरुवातच तुमची विषाक्त अन्न झालेली असते. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला दूध, चहा नाही प्यायचं. दूध कधी प्यायचंय, ब्राह्म मुहूर्तावरती प्यायचं, सूर्य उगवायच्या आत किंवा सूर्य मावळल्यानंतर. तुम्हाला दूध कधी प्यायचंय, तुम्हाला जेवणाच्या अगोदर 2 तास किंवा 2.5 तास किंवा 3 तास तुम्हाला प्यायचं. जेवढा वेळ जास्त तेवढं तुम्हाला ते दूध पचणार आहे. आणि सूर्योदयाच्या आतमध्ये सूर्य उगवले की तुम्हाला जेवायचं आणि भरपूर जेवायचं. काय होईल, तुमच्या तीव्र जठराग्नीमध्ये त्या अन्नाचं सगळं पाचन होऊन जाईल. आणि तुम्हाला सूर्य मावळताना, सूर्य मावळायच्या आधी 20-30 मिनिटं तुम्हाला जेवायचं, की सूर्य मावळच्या वेळी जेवलं तो अग्नी तसाच असतो. सूर्य मावळला की मग मात्र अग्नी विसतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी अग्नीमध्ये, हे अग्नी पित्तासोबत काम करत असतो. म्हणून तुम्हाला हे पित्त दोष त्या ठिकाणी महत्वाचं आहे. मग पित्त वाढण्याचं कारण पण काय, की तुमच्या 2 जेवणांमध्ये जर वैषम्य आलं, तुम्ही जर मध्ये मध्ये जेवत असाल तर तुमचं पित्त विकृत होणार आहे. जास्त मैथून करणं तरी पण पित्त विकृत होतं. तिळाचं तेल असेल, सरसो म्हणजे मोहरी किंवा दही किंवा आंबट पदार्थ आपण खातोय, ताक वगैरे जे आहे, सिरका असेल, व्हिनेगर असेल, हे जर आपण घेतोय, तुमचं जर अधिक सेवन केलं, लोणची अधिक खाली तर पित्त वाढणार. आपण जर मांसाहार अधिक केला तर पित्त प्रचंड वाढणार आहे. म्हणून हे पित्त वाढण्याची कारण आहेत. मग पित्त वाढलं की ते का वाढलं ते पाहिजे, म्हणजे आपण काय खाल्लं, काय केलंय, हे जर आपण पाहिलं तर मला लगेच कळतं की हे खाल्ल्यामुळे हे झालंय. मग त्याच्यामधला गुण कुठला आहे, तो गुण न्यूट्रल करायला त्याच्या अपोजिट गुणाचं औषध आपल्याला घ्यायचं असतं. त्यानंतर आता पित्त वाढण्याची लक्षणं काय, लक्षणं काय सांगितले शास्त्रामध्ये, तर तुम्हाला जास्त थकावट यायला लागते, झोप कमी यायला लागते, शरीरामध्ये तुमचं असं पूर्णपणे असं ऍसिडिटी, जळजळ शरीरामध्ये व्हायला लागते, छातीमध्ये गरमी वाढायला लागते, सारखं घाम यायला लागतो. आणि त्वचेला तुमच्या पहिल्या रंगापेक्षा एकदम असं दाट रंग आलेला असतो. अंगाला दुर्गंधी यायला लागते घामाची.
तुमचा तुमचं तोंड असेल, गळा असेल, हे तुमचं कसं पिकल्यासारखं, म्हणजे त्याला पाणी सुटायला लागतं, आंबट पाणी यायला लागतं. आणि कुठलीही गोष्ट काहीतरी थोडं बोललं की पटकन तुम्हाला राग येत असतो. पटकन राग येणे पित्त विकृतीचं लक्षण आहे. आणि जर अधिकच वाढलं तर डोकं दुखायला लागतं, चक्कर यायला लागते, तोंडामध्ये आंबट स्वाद यायला लागतात आणि थंड गोष्टी खायचं मन करायला लागतं. मग त्वचा, मलमूत्र, नख हे पिवळे पडायला लागतात, डोळे तुमचे पिवळे पडायला लागतात. ही सगळी लक्षणातली 2-3 लक्षणं जरी दिसली तरी पण पित्त विकृत झालं समजून जायचं. आणि मग ह्याच्यावरती उपचार काय आहेत? त्याच्यावरती उपचार हा योग्य आहार आणि योग्य विहार आहे. आता योग्य आहार काय सांगितलंय? शीतगुणात्मक असलेले पदार्थांचं सेवन करायचं, म्हणजे घृत, दूध हे तुम्ही सेवन करा. घृत कसा आहे? शीतगुणात्मक आहे. दूध कसं आहे? शीतगुणात्मक आहे. आणि त्यानंतर तुमचा आहार कसा असला पाहिजे? कुठल्या रसांचा असला पाहिजे? जेवढी जेवढी फळं, भाज्या किंवा सगळं जे मधुर रसाचे आहे, म्हणजे मधुर, तिक्त, कषाय, या 3 रसांचं जर आपण सेवन केलं तर विकृत पित्त शांत होतं. तुम्ही पहा, जागरण जास्त झालं तर ऍसिडिटी होते. ऍसिडिटी झाली, आवळा सुपारी आपण खाल्ली. आवळा सुपारी कशी आहे? कशाय गुणांची, लगेच थांबतं. किंवा आवळ्याचा रस पिलो तर लगेच तुमचं पित्त जे आहे ते पित्त प्रकोपित शांत होत असतं. घृत आपण जर सेवन केलं, घृत पण करतं काय? पित्ताचं क्षमन करतं, आघाडीचं वर्धन करतं. आणि या सगळ्यामध्ये कसं की विरेचन म्हणजे पोट साफ करण्याची क्रिया या पित्त विकृतीमध्ये अतिशय महत्वाची असते. आणि तुम्ही जर पित्त विकृतीमध्ये हे पोट पूर्णपणे साफ करून घेतलं, शुद्ध वैदिक मंथन पद्धतीचा घृत जे आहे घृताचं सेवन आपण केलं तर तुमच्या शरीरातलं होतं काय? पित्त पूर्णपणे शांत होत असतं. आणि मग पित्तवृत्ती झाली की शतावरी कल्प असेल, प्रवाळ भस्म असेल, चंदन द्रव असेल, याचा पण आपल्याला वापर करायला लागतो. आता अयोग्य आहार काय आहे? तर पित्त विकृतीमध्ये काय खायचं नाहीये? उष्ण गुणात्मक आहार घ्यायचा नाही. जे आहार उष्ण आहेत ते आपल्याला बिलकुल घ्यायचे नाही, बिलकुल खायचे नाही. त्याचबरोबर कटू, आम्ल, लवण या रसांचा आहार घ्यायचा नाही. खारट गोष्टी खायच्या नाही. त्यामध्ये खारट गोष्टीमध्ये सोडियम असतो. सोडियम करतो काय? तहान निर्माण करतो. हे पित्त तुमचं विकृत करत असतो. आम्ल आहे, आम्ल तुम्हाला घ्यायचं नाही. आंबट कुठली गोष्ट खायची नाहीये. कटू म्हणजे काय? तुमचं तिखट जे गोष्टी आहेत त्या तुम्हाला खायच्या नाहीत. या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला पालन करायला लागतं. आणि मग कच्चे टोमॅटो खायचे नाही, मुळा खायचा नाहीये, किंवा तुम्हाला संत्रा असेल, टोमॅटो असेल, किंवा कॉफी असेल, किंवा दारू असेल, ही प्यायची नाही. हे अयोग्य आहार सांगितलं पित्त विकृतीमध्ये. मग योग्य विहार काय आहे? तुम्हाला थंड ठिकाणी मसाज करायची, पोहायला जायचं. तुम्हाला पोहायला गेल्यामुळे होतं काय? तुमचं पित्त या ठिकाणी शांत होत असतं. आणि तुम्हाला रोज सावलीमध्ये तुम्हाला फिरायचं. पित्त विकृती असेल तर उन्हामध्ये फिरायचं नाही, कारण उन्हामध्ये पित्त प्रकोपित होऊ शकतं. आणि नियमित थंड पाण्याने स्नान करायचं. जर तुम्ही थंड पाण्याने स्नान करत असाल तर तुमचं पित्त त्या ठिकाणी प्राकृत व्हायला मदत करत असते. परंतु हे कोणी? फक्त पित्त प्रकृतीच्या लोकांनी, कफाच्या वाताच्या लोकांनी नाही. त्यामध्ये ती विकृती येऊ शकते. म्हणून पित्ताच्या लोकांनी नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायची. तर असं हे जे दिनचर्या सुद्धा सांगितलेली आहे, विहार सुद्धा सांगितलेला आहे. अशा प्रकारे पित्तदोष जो आहे तो पित्तदोष आज आपण आजच्या या व्याख्यानामध्ये आपण आज अनुभवला. मला वाटतं तुम्हाला पित्तदोष जवळपास समजला असेल. हा बेसिक होता, ऍडव्हान्स मध्ये खूप वेळ लागतो. तर असा पित्तदोष हा आपल्या शरीरामध्ये काम करतो. आणि हा पित्तदोष काम करत असताना आपली सगळी पाचन संस्था, चयापचय क्रिया या सगळ्यांना तो पूर्णपणे मेंटेन करतो. म्हणून पित्त सुद्धा आपल्या शरीरामध्ये असलेला अतिशय महत्वाचा आणि हा चांगला दोष आहे. याच्यावरती सुद्धा आपण अभ्यास करून मग आपल्याला त्याच्या चिकित्सा करायला लागतात. पित्त दोषाची विकृती आली की आपल्याला पंचकर्मामध्ये विरेचन करायला लागतं. विरेचनामध्ये पण आपल्याला भरपूर कुठल्या काही वनस्पती कशा वापरायच्या, काय करायचं, तर हे तुम्हाला मॅडम सांगतील. परंतु विरेचन करण्याच्या अगोदर पित्त काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपला हा पित्तदोष या ठिकाणी आपण शिकवला. असा पित्तदोष कंप्लीट झालेला आहे. आता पित्तदोषाबद्दल काही प्रश्न असतील किंवा काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. सर नमस्कार. हा, नमस्ते सर, लेक्चर चांगलं झालं. धन्यवाद. माझी एक शंका होती.